या वर्षाचं हे आता 8वं सत्र आपण सुरू करीत आहोत। या ज्ञानयज्ञाच्या 3ऱ्या वर्षाच्या 8व्या सत्राच्या आपल्या पाहुण्या आहेत महिला उद्योजिका कल्पना सरोज। या ज्ञानयज्ञाच्या पद्म फेस्टिवलच्या माध्यमातून आपल्याला विविध कार्यक्षेत्रातल्या विविध पद्म पुरस्कृत लोकांचा त्यांचे अनुभव शेअर करण्याचा आपल्याला लाभ मिळतो। अशा या कार्यक्रमामध्ये आपल्या इथल्या तरुण आणि विद्यार्थ्यांना याचा लाभ व्हावा हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे। प्रतिभेला परिस्थितीचं बंधन नसतं हे आपल्या कार्यानी खऱ्या अर्थाने सार्थ करणाऱ्या मॅडम कल्पना सरोज यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो। मॅडम कल्पना सरोज एका साधारण घरातली साधारण मुलगी ते महिला उद्योजिका हा संघर्षमय प्रवास करून मॅडम कल्पना सरोज आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत। मी ज्ञानयज्ञ फाउंडेशनच्या वतीने त्यांचं स्वागत करतो। आपल्या सर्वांतर्फे सुद्धा मी त्यांचं स्वागत करतो। या आपल्या 8व्या सत्राच्या पाहुण्या मॅडम कल्पना सरोज यांचं स्वागत आपण पुष्पगुच्छ देऊन करूया। मी अवचार मॅडमना विनंती करतो की त्यांनी मॅडमचं स्वागत करावं। आपल्या या पद्म फेस्टिवलच्या प्रथेप्रमाणे पद्म फेस्टिवलचं मानचिन्ह आणि शाल देऊन आपण मॅडम कल्पना सरोज यांचा सत्कार करूया। कमळाच्या फुलाची ही प्रतिकृती हे आपल्या मानचिन्हाचं द्योतक आहे। मॅडम कल्पना सरोज यांचा अल्प परिचय मी आपण सर्वांना करून देतो। मॅडम कल्पना सरोज ह्या सेल्फ मेड महिला उद्योजिका आहेत। एक संघर्षमय प्रवास करून एक अर्धशतकी खेळी पार पाडून त्या आज यशोशिखरावरती विराजमान आहेत। अकोला ते मुंबई हा प्रवास आणि 60 रुपये रोज ते 2000 कोटींचा व्यवसाय हा त्यांचा मोठा पल्ला आहे। मराठवाडा विदर्भ म्हटलं की आपल्यासमोर आपण मागास आहोत अशी एक इमेज आपल्या डोळ्यासमोर येते। परंतु मॅडमनी 1972 साली आपलं गाव सोडून मुंबई गाठली। मुंबई गाठल्यानंतर तिथे अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये संघर्ष करून गारमेंट बिझनेसमध्ये आपलं पाऊल टाकलं। त्याच्यानंतर फर्निचरमध्ये, त्यानंतर रिअल इस्टेट बिझनेसमध्ये असा त्यांचा हा प्रवास आहे। आणि ह्या प्रवासामध्ये अत्यंत सचोटीने आणि नेकीने ज्याला म्हणता येईल या पद्धतीने त्यांनी सगळं काम केलं। नुसत्या स्वतःच मोठ्या झाल्या नाहीत तर अनेकांना त्यांनी रोजगार निर्माण करून दिलेले आहेत। अशा या मॅडम कल्पना सरोज यांचे अनुभव आज आपण जाणून घेणार आहोत। मी विनंती करीन मॅडम अवचार यांना की त्यांना प्रश्न विचारावा। थँक्यू। नमस्कार मॅडम। संभाजीनगर शहरामध्ये आपलं मनापासून स्वागत। तुमचा आम्ही प्रवास वेळोवेळी वाचतो आहोत, ऐकतो आहोत आणि गेल्या वर्षीपासून औरंगाबाद किंवा पूर्वीचं औरंगाबाद आताचं छत्रपती संभाजीनगर वासियांना तुम्हाला भेटण्याची उत्सुकता आहे। मला तुमच्या जीवनातले म्हणजे तुमचा पद्मश्री पुरस्काराच्या आधीपासूनचे एक अकोल्यामधलं छोट्याशा गावामधनं निघालेली ही मुलगी इथपर्यंत पोचते ह्या मागची सगळी कथा जाणून घ्यायची आहे। आणि म्हणून मला तुमच्या बालपणाकडे जायचं आहे की तुम्ही तिथपासून सुरुवात करू शकाल का? आम्हाला काय महत्त्वाचं तुम्ही तुमच्या बालपणाबद्दल बोलू शकाल? नक्कीच।
तर मी अकोला जिल्ह्याची, मूर्तिजापूर तालुका, आणि माझा जन्म रेपाडखेडा म्हणून गाव आहे, मूर्तिजापूरपासून एक 8 किलोमीटरवर. तर तिथे माझा जन्म झालेला. माझे बाबा पोलीस हवालदार होते आणि त्याच्यामुळे मग त्यांची ट्रान्सफर असायची जिल्ह्यांमधून, कुठे मंगरुळपीर असेल, वाशिम असेल, मूर्तिजापूर असेल असं. तर तशाच पद्धतीनं आमचं शिक्षणही होतं की इथे 2रीपर्यंत तर तिथे 3रीपर्यंत अशा टाईप. आणि मग अकोल्याला आले. अकोल्याला BR हायस्कूलमध्ये मी जवळपास 7वीपर्यंत शिकले. आणि 7वीमध्ये असतानाच घरच्या लोकांनी, म्हणजे माझे मामा सरपंच होते गावचे आणि बाबापेक्षा वयाने मोठे आणि थोडेसे पैशावाले, शेतीवाडी होती ना म्हणून त्यांचा रुतबा पण मोठा होता. तर त्यांनी थोडासा दबाव आणण्याचा प्रयत्न केला की मुलीचं लग्न झालंच पाहिजे. म्हणजे मी 5वीला होती तेव्हापासूनच त्या सोयरिकी वगैरे आणायला सुरुवात केली त्यांनी. तर बाबा म्हणाले की नको, तिला मॅट्रिकपर्यंत तरी शिकू देत, कारण बाबा शिकलेले होते, त्यांना ते कळत होतं की मुलीला शिकवली पाहिजे म्हणून. पण मग ते घरच्यांनी थोडासा दबाव आणला, मामांनी आईवर, आईने बाबांवर, अशा टाईपचं ते झालं. आणि 7वीत असतानाच माझं लग्न झालं. मी शिक्षणात खूप हुशार होते. शिकून काहीतरी पुढे जायचं होतं, काहीतरी मोठं व्हायचं होतं, हे असं स्वप्न लहानपणी बाळगलं होतं. परंतु ते नाही झालं, कारण की वयाच्या 12व्या वर्षीच लग्न झालं आणि स्वप्न जागेवरच राहिले. माझे मामा माझ्या आईला म्हणाले की मुलगा मुंबईचा आहे, तुला माहीत आहे का, तुझ्या अशा या मुलीला मुंबईचा मुलगा मिळतो, म्हणजे किती नशीबवाली असेल तुझी मुलगी, हे अशा टाईप. आणि मग जेव्हा मुंबईला आले तर मुंबईला काय आहे, एक झोपडपट्टी आहे ज्याच्यामध्ये एक झोपडी आहे. आता इथे पोलीस स्टेशन, म्हणजे बाबा पोलिसात होते त्याच्यामुळे घर जे आहे ते बऱ्यापैकी होतं, कारण पोलीस लाईनचं घर होतं. तर तिथे आपण अशी काही घाण म्हणजे असलं काही वातावरण होतं, वातावरण एक छानच पैकी होतं. पण तिथे गेल्यानंतर ते आजूबाजूची सगळी घाणेरडी वस्ती आणि ते सगळं बघून म्हणजे खूप मला रडायला आलं की हे काय झालं म्हणजे माझ्या जीवनात. एकतर मी शिकू शकले नाही, शिकून पुढे जाऊ शकले नाही, आणि त्यातल्या त्यात लग्न करून दिलं तर ठीक आहे, ह्या लोकांनी हे बघितलं नाही की मुलगा काय करतो, काय त्याची नोकरी आहे, त्याची खानदान काय. माझ्या मामाने फक्त मुंबई बघितली, मुलगी मुंबईला जाते, बस एवढंच. आणि मग त्याच्यानंतर बरं ठीक आहे, मुलींना तसेही आधीपासूनच आपले संस्कार तसे आहेत की जिथे लग्न झालं तेच सगळं सांभाळून घ्यायचं आहे आणि संसार करायचा आहे. तर तसंच मनाची ठरवलं आणि सुरुवात. पण आता एक 12 वर्षाची मुलगी आहे, तिच्यावर सगळ्याच घराच्या जबाबदाऱ्या, की तीच घर पुसेल, तीच भांडी घासेल, तीच लादी पुसेल, स्वयंपाकही तीच करेल. ओके, तेही ठीक आहे, आईने लहानपणापासून शिकवलेलंच होतं, तोही प्रश्न नव्हता. प्रश्न असा होता की एवढ्या मोठ्या कुटुंबामध्ये जर डाळीत मीठ झालं तर तुझ्या आईने असंच शिकवलं का तुला, तुझ्या बापाने तसंच शिकवलं का तुला. म्हणजे अशा पद्धतीचं ती जाऊ, एक जेठाणी होती आणि जेठ, तर ती म्हणजे मारहाण करायची, अक्षरशः शिव्या गाळ तर करायचीच पण मारहाणसुद्धा करायची. आणि जेठ आला की त्याला सांगायची की फारच नालायक आहे, हिला हे येत नाही, ते येत नाही, आणि काय हे करून आणली वगैरे वगैरे, असं तिचं सगळं चालायचं. आणि मग तो जेठसुद्धा मारायला कमी नाही करायचं. अरे बापरे. हो. आणि सकाळी अगदी उठल्याबरोबर, झोपेतून उठल्याबरोबर, म्हणजे अगदी सकाळी 5-5:30ला उठायचं, केसावरून आंघोळ करायची, केसाला तेल लावायला द्यायचं नाही, केस विंचरायला द्यायचे नाहीत. आणि केसाच्या जटा झालेल्या, तर आपण केस विंचरायला घेतलं की तो जेठ म्हणे काय ग, नाचायला चाललीस की काय, कशासाठी केस विंचरायचे. म्हणजे इतका असा घाणेरडा तो, माहीत नाही कसा स्वभाव त्यांचा होता आणि काय ते, म्हणजे येणाऱ्या सुनेला काय कळत समजत होते माहीत नाही. तर असे हे सगळे दिवस जात होते आणि बघता बघता 6 महिने निघून गेले. आणि माझे बाबा, मुलगी गेली खरी, म्हणजे मी पहिलीच होती, तर बाबाची लाडकी पण होती तशी, तर तिला भेटायला जाऊया, बघूया तिचं काय ते म्हणून माझे वडील, जसं मुंबईमध्ये महाराष्ट्र पोलिसांचं हेडक्वार्टर आहे, तर तिथे त्यांनी ड्युटी काढली आणि ते तिथे आले तर मला बघायला आले. पोलिसाच्या ड्रेसमध्येच होते. आले तर त्यांनी ओळखलंच नाही की हीच माझी मुलगी आहे म्हणून. म्हणजे अशी माझी परिस्थिती तेव्हा झालेली होती. बाबांना बघून मी खूप रडले, बाबांना मिठी मारून. तर बाबा म्हणाले आता तुला इथे नाही ठेवणार मी. त्यांनी म्हणाले की काय तुम्ही माझ्या मुलीची अवस्था केली आहे. म्हणे तुमची मुलगी आहेच तेवढी नालायक.
काय तिला काही येत नाही हो म्हणे, तुम्ही काहीच शिकवलं नाही, असं नाही तसं नाही. म्हणजे त्यांचं ते सांगणं सुरू झालं. माझे बाबा बोलले की ठीक आहे, मी माझी मुलगी घेऊन जातो म्हणून. तर ती घेऊन जाऊ द्यायला पण तयार नाहीत. नाही नाही, असं कसं घेऊन जाता तुम्ही, आम्ही नाही जाऊ देणार. मग माझ्या बाबाने ते पोलिसाचा ताव वगैरे आणून की जास्त आवाज करायचा नाही, मी मुलीला घेऊन जाणार म्हणजे जाणार. आणि मग माझे बाबा घेऊन गेले. माझी बहीण होती इथे दादरला. पहिले तर आम्ही तिच्याकडे गेलो, तिच्याकडे रात्रभर राहिलो. मावस बहीण होती. आणि मग तिथून आम्ही अकोल्याला गेलो. बाबांनी सांगितलं की असं कर, जे झालं ते विसरून जा. एक वाईट स्वप्न होतं, हे विसरून जा. मी तुला शाळेत घालेल आता आणि तू शिक, खूप शिक, आणि जे काही तुझे स्वप्न असतील ते पूर्ण कर. पण तेवढं सोपं नव्हतं, कारण सासरवरून आलेली मुलगी माहेरी, ते कुणाला समाजाला म्हणजे पटणारच नाही आहे. ते घरातलीच लोक बाबांना वाटेल तसं बोलायला लागले. काय मेली असती का ती, एवढा कोणता सासरवास होता, अरे आम्ही किती सासरवास भोगला, आणि काय महादेव तू घेऊन आलास वगैरे वगैरे. आणि बाबांना आईला सगळे म्हणजे टॉर्चर करायला लागे, एक प्रकारचे फॅमिलीचीच लोक. ते झालं. शाळेत जायला लागली तर शाळेतल्या मुली ज्या माझ्या मैत्रिणी होत्या त्यासुद्धा तोंड वाकडं करायला लागल्या, की म्हणजे असं त्यांचा दृष्टिकोन की ही मुलगी किती वाईट आहे, सासर सोडून आलेली आहे, नवरा सोडून आलेली आहे वगैरे वगैरे. तर हे सगळं बघत असताना म्हणजे मला इतक्या वेदना होत होत्या की शेवटी तिथे तर होतच होतं, पण इथे आल्यानंतरसुद्धा हा प्रकार आहे. आणि मग असे काही दिवस गेले, पण मला ते असंही व्हायला लागलं आणि असं वाटलं की हे जगणंच कठीण आहे. असं जगून काय फायदा ना. लोकांच्या नजरेमध्ये आपल्यासाठी प्रेम नाही, इज्जत नाही, आणि जो तो तिरस्काराने आपल्याला बघणार, तिरस्काराने आपल्याशी बोलणार. मग आपण शेवटी करतोय काय. आणि मग मी ठरवलं की आपण पॉयझन घ्यायचं, मरून जायचं, संपून टाकायचं सगळं आयुष्यच. त्यामध्ये मामा पण काहीतरी विषाची पुडी वगैरे असं काय काय म्हणायचे असं मी वाचलं. हां, त्यावेळेला मामा तेच बोलले होते की म्हणजे बाबा जेव्हा बोलले ना की तिला शिकवायची आहे म्हणून, तर ते म्हणाले अरे काय शिकवायचं आहे, मुलींना घरात ठेवायचं म्हणजे एक जहराची पुडी घरात ठेवल्यासारखं आहे. म्हणजे असे ते विचार होते त्यावेळेचे. मग मी ते नाही का ढेकणांचं औषध असतं T20, तर त्याचे मी 3 बाटल्या घेतल्या. आणि माझ्या आत्या राहत होती थोडंसं दूर, कारण आमची पोलीस लाईनमध्ये घरामध्ये सगळे बहीण भाऊ सगळेच असणार. म्हणून मग आत्याच्या घरी गेले आणि मग त्या 3 बाटल्या मी फटाफट पिल्या. आत्या म्हणाली का गं तू, म्हटलं हां आत्या मला ना थोडंसं बरं वाटत नाही, डोकं दुखतं, तू मला चहा करून देतेस का गं. म्हणाली हो हो मी देते. आणि ती चुलीवर आपला चहा मांडला तिने, आणि मी आपल्या आतमध्ये गेले. मला पटापट ते जहर पिऊन घ्यायचं होतं, मी ते पिलं. आणि माझी आत्या जेव्हा चहा झाला जेव्हा आतमध्ये आले, तर ते माझे हातपाय मी घासत होते, तोंडातून फेस चाललेला होता. तर आत्याला असं वाटलं की काहीतरी साप बी पिऊन चावलं की काय हिला, कारण ती हा विचार करूच शकत नाही की असं काही झालं असेल, कारण मी पिलं, पटकन बाटल्या फेकून पण दिल्या होत्या बाहेर की असं काही दिसू नये म्हणून. तर ती आरडाओरड करायला लागली. आणि मग शेजारचे वगैरे आले, आणि मग कोणी तोंडात बोट घाल, दातकळी बसू नये किंवा काय होऊ नये वगैरे वगैरे. मग तिने बाबांना निरोप पाठवला, किंवा तेव्हा तर फोनची काही व्यवस्था नव्हती. निरोप पाठवला की बघ या पोरीला काय झालं म्हणून. मग ताबडतोब त्यांनी रिक्षात घालून मला हॉस्पिटलला घेऊन गेले. हॉस्पिटलला नेल्यानंतर मग डॉक्टरांनी सांगितलं की ही वाचणार नाही, कारण जहर जे आहे ते वाढलेलं आहे, शरीरात फैलत चाललेलं आहे, तर हिला अकोल्याला घेऊन जा. ही मूर्तिजापूरची घटना आहे ॲक्च्युली. तर हिला तुम्ही अकोल्याला घेऊन जा, म्हणजे तिथे मोठे हॉस्पिटल, मोठे डॉक्टर भेटतील तर काहीतरी उपाय होईल म्हणून. मग ते आमच्या पोलीस स्टेशनचं जे PI होते तर ते म्हणाले की नाही, कारण ही पोलीस केस होईल ना, दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये जाईल केस, तर आमच्या पोलीस स्टेशनचं नाव खराब होईल, आमच्या पोलिसाचं नाव खराब होईल, तर तुला काय करायचं ते कर, पण तुला इथेच वाचवली पाहिजे म्हणून. प्रयत्नाची पराकाष्ठा त्या लोकांनी केली आणि शेवटी मला वाचवलं. पण वाचल्यावर झाले काय, लोक जेव्हा मला बघायला यायला लागली तर सगळ्यांच्या तोंडी एकच शब्द होता की हे पोरी तू काय केलंस, तुला कळतं का काही, तू मेली असतीस तर लोकांनी काय म्हटलं असतं. लोक हे म्हणाले असते की महादेवच्या पोरीने नक्कीच काहीतरी असं केलं ज्याच्यामुळे ही मेली. मला इतका शॉक लागला, अगदी अंतर्मनापर्यंत ते शब्द रुतले ॲक्च्युली, की मला जगूही देत नाहीत, मरूही देत नाहीत, मेली तर म्हणतील महादेवच्या पोरीने काहीतरी केलं, आणि जगण्याचा तर मार्गच नाही आहे माझ्याकडे. मग नेमकं मी करायचं काय. तर मी असं ठरवलं त्याच वेळेला की आता आजपासून मरणाचा विचार कधी करायचाच नाही आहे.
आता जगायचं आहे, काहीतरी करून दाखवायचं आहे. हे म्हणतात ना, काहीतरी केलं असेल तर काहीतरी करून दाखवणार, जगून दाखवणार, पण आता याच्यापुढे मरणाचा विचार नाही करणार. आणि मग माझ्या संघर्षाला सुरुवात झाली. ॲक्च्युली मी ठरवलं की आता काय करणार. म्हटलं नोकरी करणार. नोकरी कशी काय मला मिळणार, कारण माझं शिक्षण पूर्ण झालेलं नव्हतं, वयही एकदम लहान होतं. तर आपल्याकडे लेडीज पोलीसची नुकतीच भरती सुरू झालेली होती अकोल्याला. तर मी ते सर्कल साहेब वगैरे असतात ना, तर त्यांच्याकडे जाऊन त्यांना सांगितलं की मला पोलिसात भरती करा म्हणून. तर त्या सगळ्यांना माझ्याबद्दल सहानुभूती होती पोलीस डिपार्टमेंटला. ते म्हणाले, बेटा अजून तू लहान आहेस, तू असं कर, तू मॅट्रिक हो, मग तुला डायरेक्ट आपण PSI करूया. ठीक आहे. त्यांनी समजूत घालून घरी पाठवलं. म्हटलं नर्ससाठी प्रयत्न करूया, तिथेही नाही जमलं. म्हटलं काय करू, मिलिटरी तरी जॉईन करू का मी, देशाच्या तरी उपयोगी पडेल, म्हणजे काहीतरी करायचं आहे, बसायचं नाही आहे. पण शक्य नव्हतं, कारण माझं वय लहान होतं आणि काही म्हणजे झालं नाही. मग म्हटलं काय करणार, मी शेतात तर जाऊ शकत नाही आहे, शेतातलं काम मला जमणार नाही. तरी मी जायची, शेतात पण जायची, काम करण्याचा प्रयत्न करायची, ते शेंगा तोडायला, कापूस वेचायला, निंदायला, हे पण प्रयत्न केलेत मी. पण ते थोडंसं अवघड वाटलं मला, की म्हणजे माझं जीवन काय हे शेतमजूर म्हणून होईल की काय. तर असं नाही जगायचं आहे मला, मला काहीतरी करून दाखवायचं आहे, काहीतरी मोठं व्हायचं आहे, पैसे कमवायचे आहेत. कशा पद्धतीने, ठीक आहे मी सिलाई शिकते. माझ्या डोक्यात त्यावेळेला आलं की मी शिलाई शिकते. तर शिलाईमध्ये कसं होतं की एक ब्लाऊज त्यावेळेला 10 रुपयाला असायचं. तर म्हटलं ॲटलिस्ट मी 2-3 ब्लाऊज शिवेल तर 30 रुपये मला रोजचे मिळतील, तर माझ्या बाबापेक्षा जास्त होतील. बाबाला 300 रुपये मिळतात, मला 900 रुपये मिळतील. हां, तर म्हटलं हा विचार चांगला आहे. आणि मग मी टेलरिंग शिकले. तोही विचार फसला, कारण त्या काळामध्ये लोक 2 जोडी कपडे घालायचे, फाटले तरी थिगळं लावायचे. हां, तर माझ्याकडे नवीन ब्लाऊज शिवून काय म्हणजे शिवायला येईल कोण. मग आता काय करणार. मग आईला सांगितलं, म्हटलं आई एक काम कर गा, तुम्हाला मुंबईला पाठव, मी तिथे कुठेतरी एखाद्या मिलमध्ये, एखाद्या कारखान्यामध्ये कुठेतरी काम करेल, मी माझ्या पायावर उभं राहते, मला हे असं जगणं नाही आवडत, तुम्हाला पाठव. आई म्हणाल, तरुण मुलगी हिला मुंबईला आणखीन परत कुठे पाठवायची, नाही शक्य होणार, तुझे बाबा नाही पाठवणार. म्हटलं हे बघ, जर नाही पाठवलं ना, मी सरळ ट्रेनच्या खाली झोपून जाईल. आता जहर पिलं म्हणून तुम्ही वाचवलं, ट्रेनच्या खाली गेल्यानंतर काय. तर आई बाबाला बोलली की ही झाली वेडी, ही पोरगी वेडी झालेली आहे, हिला पाठवा मुंबईला, कुठेही राहील, जिवंत तर राहील, पण हिला पाठवा. आणि मग असं करून मला मुंबईला पाठवलं. मुंबईला दादरला माझे काका होते, त्यांना म्हणजे त्यांना डोळ्याने दिसत नव्हतं, खूप कमी दिसायचं. तर ते पापड विकण्याचं काम करत असत, तेही दादरला झोपडपट्टीमध्येच राहत असत. तर त्यांना मोठा प्रश्न पडला की या झोपडपट्टीमध्ये तरुण मुलीला कसं काय आपण ठेवायचं, आजूबाजूची जे वातावरण आहे ते काही बरोबर नाही आहे. त्यावेळेला खूप गुंडागर्दी वगैरे हे सगळे प्रकार खूप जास्त होते. तर काकाही बिचारे घाबरले की आता हिला कसं ठेवायचं इथे. तर माझ्या काकाचे एक मित्र होते दादरला रेल्वेमध्ये, तर त्यांनी त्यांना सांगितलं, रेल्वेमध्ये ड्रायव्हर होते ते, तर त्यांना सांगितलं की माझ्या मुलीला तुम्ही तुमच्या घरी ठेवता का. तर ते म्हणाले की ठीक आहे, माझ्याकडे माझ्या 3 मुली आहेत. ॲक्च्युली ती गुजराती फॅमिली होती. 3 मुली आहेत, तशी ही 4थी हीही राहील, हरकत नाही आहे, ठेवा माझ्याकडे. आणि मग त्यांनी मला त्यांच्या घरी ठेवलं. आणि त्याच्या घरी मग मी सकाळी लवकर उठायची, सवय तर होतीच घरी काम करण्याची. मग त्यांच्या घरातली सगळी कामं मी करायची, याच्यासाठी करायची कारण त्यांनी मला मुलगी मानलेली. तर मी त्यांच्या घरी राहते आहे, खाते आहे, तर माझं कर्तव्य आहे त्यांच्या घरी काम केलं पाहिजे. ॲक्च्युली ते म्हणत नव्हते मला कर म्हणून, पण मीच माझ्या मनाने करायचे सगळं. आणि मग त्यांनी मला हौजिरी कंपनीमध्ये कामाला लावलं. तर कामाला लावल्यानंतर झालं असं की अकोल्यातून मूर्तिजापूरमधून गेलेली एक अशी मुलगी जिने फक्त एकच रोड पाहिलेला आहे, त्याच रोडवर शाळा, बाजार, जे काय असेल ते त्या एकच रोडवर आहे. आणि इथे इतके असंख्य रोड आहेत, मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत. तर इतकी भीती वाटायची की नेमकं माझं व्हायचं काय, कुठल्या रोडवर जायचं आणि कुठल्या रोडने यायचं कळेच ना मला काहीच. मी लोकल, मला कुठल्या म्हणजे लोकलमध्ये, लोकल आहे ठीक आहे, पण ती कुठे जाते, बोरिवलीला जाते की चर्चगेटला जाते, आता हे नावं घेता येतात, पण त्यावेळेला तेही कळत नव्हतं. मग लोकल दिसते ना, बसा त्याच्यामध्ये. तर लोअर परेलला उतरायचं आहे, तर ते डायरेक्ट चर्चगेटपर्यंत. तर कित्येक बायका मला पाडायच्या काय, माझ्यावरून चढायच्या काय, म्हणजे अशी सगळी परिस्थिती सुरुवातीची माझी होती. मग एका बाईने मला, मी खूप रडत बसले की मला काही होणार नाही बहुतेक. त्या बाईने मला समजवलं की गाडी कशी पकडायची, कसं जायचं.
हे इंडिकेटर आहे, इंडिकेटरवर वाचायचं वगैरे, तो एक झालं. कामाला जेव्हा लागले तिथे, तर तिथे मुलं आणि मुली एकत्र काम करतात, तर ते सगळं बघून आणखीन घाबरायला झालं. कारण आपल्याकडे गावामध्ये मुलांशी बोलायचंच नाही आहे. कारण सुरुवातीपासूनच असं की म्हणजे बाहेर 6च्या नंतर जायचं नाही, मुलांशी बोलायचं नाही, मुलांबरोबर खेळायचं नाही, आणि इथे मुलांबरोबर काम करायचं म्हणजे झालं. तर मला चांगली मशीन येत होती, चांगली मी कारिगर होती, तरी ती मशीनच माझ्या ज्याने चाले ना. मी घाबरून गेले होते काम करायला मुलांबरोबर. मग त्यांनी सांगितलं की तू काही कारिगीर बिरिगर नाही आहे, तू जा इथून आता निघून. मी म्हटलं नाही, मला जाऊन मी माझ्या गावावरून आलेली आहे, मला काम द्या. तेव्हा त्यांनी मला ते 2 रुपये रोज, 60 रुपये महिन्याचं काम त्या होजरी कंपनीमध्ये धागा कापण्याचं दिलं. म्हणजे जो कपडा शिवून निघतो त्याचे जे उरलेले धागे आहेत ते कापण्याचं काम. आणि मग अशा प्रकारे माझे 2-3 वर्ष गेले. आणि सगळ्यात चांगलं काम हे होतं की माझे जे पैसे होते, तर मी 1च महिना 60 रुपये महिन्यावर काम केलं. आणि त्याच्यानंतर मग माझी भीती गेली. नंतर मी मशीनवर बसले आणि ते अंगावरचं काम होतं. जितके डझन तुम्ही शिवाल तितके डझन तुम्हाला पैसे मिळतील. तर मला सुरुवातीलाच 225 रुपये मिळाले आणि मी इतकी खुश झाली. आणि तेव्हा पहिल्यांदा पाहिले की 100 रुपये कसे असतात. कारण मी आधी याच्या अगोदर पाहण्याचा काही प्रश्नच नव्हता. कारण बाबांकडे राहायचं म्हटलं तर किती 4 आणे 8 आणे आपल्याला त्या काळामध्ये तेवढे मिळाले, खर्चायला तरी खूप झाले. तर 100 रुपये हे माझे आहेत, मी कमवलेले आहेत, त्याचा खूप आनंद झाला की हे माझे पैसे आहेत. आणि मग ते मी जाऊन ते गुजराती फॅमिलीला दिले. म्हटलं तुमच्या म्हणजे हे तुम्ही घ्या, कारण माझे आईवडील आता तुम्हीच आहात. ते म्हणाले नाही, हम तो बेटियों से लेते ही नहीं है, हम तो बेटियों को देते हैं, बेटियों से नहीं लेते हैं. म्हणजे जगात असे चांगली लोक पण आहेत. आणि त्यांनी माझे ते पैसे, मी जबरदस्ती जेव्हा त्यांना दिले, तर ते माझी पत्र्याची पेटी होती गावावरून नेलेली, त्या पत्र्याच्या पेटीमध्ये त्यांनी माझे ते पैसे टाकून ठेवले, त्यांनी नाही घेतले. आणि मग असे 2-2.5 वर्ष माझे ते पैसे जमा झाले त्याच्यामध्ये. आणि त्याच पिरियडमध्ये माझ्या बाबांची नोकरीचा प्रॉब्लेम झाला थोडा. आणि मग आमचं ते पोलिसांचं घर होतं ते सुटलं. गावामध्ये काही नव्हतंच मुळात. एक कसं तरी घर होतं गावाचं, तर त्याच्यामध्ये आधीच माझी आत्या आणि तिचे मुलं वगैरे ते सगळे राहत होते. तर मी बाबांना सांगितलं की तुम्ही मुंबईमध्ये या, आपण सगळे मिळून काम करू आणि इथे जगता येतं, म्हणजे काहीतरी काम करून आपल्याला जगता येईल सगळ्यांना, तुम्ही या इथे. तर बाबा लवकर तयार होत नव्हते, कारण ते थोडे स्वाभिमानी होते. त्यांना ते आवडत नव्हतं की मुलीकडे जायचं, मग काम करायचं वगैरे, त्यापेक्षा गावातच काहीतरी करू. मग काही दिवस ते गावामध्येच त्यांनी मामाकडे गेले, तर त्यांना ते ढोरं चारायला न्यायचे. म्हणाले की हे गाई म्हशी या, जा तेवढे चारून आण महादेव, त्यावेळेस मग भाकरी मिळेल. तर ज्या महादेवचा एवढा रुबाब होता, त्या महादेवला ढोरं चारावे लागले तिथे. आई आमची, तिने कधीच काही काम केलेलं नव्हतं, तर माझ्या आईला जिन्यात काम करावं लागलं. आणि मग अशी परिस्थिती बघितल्यानंतर मग मी त्या सगळ्यांना मुंबईला या म्हटलं, हे असं चालणार नाही आहे, कशी परिस्थिती ही. आणि मग मुंबईला आल्यानंतर मग मी मुंबईमध्ये दादर वगैरे ठिकाणी घर घेणं सोपं नव्हतं. पण माझ्याकडे ते गुजराती फॅमिलीने ठेवलेले बऱ्यापैकी पैसे साचलेले होते. मग ते पैसे घेतले, मी कल्याणला आले. कल्याणला 400 रुपये डिपॉझिट आणि 40 रुपये भाड्याचं घर घेतलं. सगळी फॅमिली आमची चाळीच्या एका घरामध्ये आम्ही राहायला लागलो आणि कामाला सुरुवात झाली. आम्ही त्याच्यातही खुश होतो की ठीक आहे, आम्ही स्वावलंबनाने जगतो आहोत, आपल्या पायावर उभं आहोत, काम करतोय, खातो आहोत. कधी भाजी असायची तर कधी एक टाईम भाजी भाकर दोन्ही नसायच्या. म्हणजे अशा परिस्थितीतून दिवस चाललेले होते. पण तशाच परिस्थितीमध्ये माझी बहीण एक आजारी झाली. आणि एवढी आजारी झाली म्हणजे माझ्या नंतरची जी एक बहीण होती, तर तिला तिच्या ट्रीटमेंटसाठी जवळपास 2000 रुपयाची गरज होती. आणि ते मात्र माझ्याकडे नव्हते, कारण पोट भरणंच मुश्किल होतं. म्हणजे मीच कमवायची, त्याच्यामध्ये माझा पास असणार, त्याच्यामध्ये घराचं भाडं असणार, त्याच्यामध्ये घरची लोक एवढे सगळे. तर माझी बहीण बघता बघता मरण पावली हो. असं म्हणजे आम्ही वाचवण्याचा तिला प्रयत्न केला, पण ते शक्य झालं नाही. आणि ती म्हणजे असं म्हणत होती की अगं ताई मला वाचव, मला मरायचं नाही गं, मला वाचव तू. आणि इतकी करुणा होती तिच्या डोळ्यामध्ये ॲक्च्युली. आणि नाही वाचू शकलो आम्ही तिला. ती बघता बघता मरण पावली. पाणी पिऊ का थोडं? पण तेव्हा मी ठरवलं की पैसा नसेल ना तर आपलेसुद्धा आपल्याला कशा पद्धतीने सोडून जाऊ शकतात, आहे ना. तर पैसा किती महत्त्वाचा आहे. तर पैसा आपल्याला कमवलाच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत.
तेव्हा मी ठरवलं पैसा कमवायचा. नाही तर मी खुश होते की चला याच्यामध्ये आमचं पोट भरतं आहे, आरामशीर सगळं काही चाललेलं आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आज म्हटलं बहीण गेली, उद्या आईला काही झालं, बाबांना काही झालं तर मग काय करणार आपण? मग पैसा किती गरजेचा आहे. आज 2000 नाही देऊ शकलो तर हा पैसा आपण कमवला पाहिजे. आणि तेव्हा मी ठाम ठरवलं की पैसा कमवला पाहिजे. खूप विचार केला कसा पैसा येईल आपल्याकडे, काय केलं पाहिजे म्हणजे पैसा येईल, कोण देणार आहे आपल्याला पैसे, कुठला उद्योग केला पाहिजे. एवढं शिक्षणही नव्हतं. मी नंतर ते 2-3 हे म्हणजे मॅट्रिकपर्यंत शिकण्याचा मी प्रयत्न केला. मॅट्रिक पास नाही झाली, तो भाग वेगळा आहे, परंतु 9वी पास झालेलीच होते. एवढं शिक्षणही नाही माझ्याकडे की बघा मला कुठली तरी चांगली नोकरी मिळेल किंवा आणखीन काय होईल. मग मी विचार केला की चला ठीक आहे, आपण काहीतरी उद्योग करू. माझ्याकडे सिलाईचा एक गुण तर आहे, तर आपण एक दुकान घेऊ, 3-4 मशीन घेऊ आणि एक टेलरिंगचंच काम आपण त्याच्यामधूनच पैसे कमवू. तर मी 50,000चं लोन घेतलं. आणि 50,000चं लोन घेणं म्हणजे जेवढं सोपं सांगते मी तेवढं नव्हतं. तेवढं सोपं नव्हतंच त्यावेळेला 50,000. हो. आणि ते पेपर वर्क आणि ते सगळे त्याच्यामध्ये 2-2.5 वर्ष नुसतं पेपर बनवण्यासाठी गेले. ते उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, कारण महात्मा फुले, ज्योतिबा महात्मा फुलेच्या स्कीममधून मी ते घेतलेलं होतं. पण मी हिंमत नाही हारली, तेवढे ते मी लोन मिळवलं. आणि लोन मिळवून मग मी एक दुकान घेतलं. दुकानामध्ये मी काही मशीन घेतल्या आणि मग तिथे कामाला सुरुवात केली. पण त्याच्यामध्ये म्हणजे जेवढं सक्सेस मिळावं तेवढं सक्सेस मला नाही मिळालं. मी फर्निचरचं एक स्टार्ट केलं की त्याच्यामधून मग हो एकदम फर्निचरच्या व्यवसायात कसे पोचलात? फर्निचरच्या असं पोचले की तिकडे उल्हासनगरला ना लोकल फर्निचर खूप विकल्या जातं. आणि जसं गोदरेजचं कपाट आपण घेतलं त्या काळामध्ये तर जवळपास 10,000 रुपयाला मिळायचं. ठीक आहे. आणि लोकल कपाट जर जे बनवत होते ते 4-5 हजार रुपयाला मिळायचं. तर त्याची ट्रेडिंग करत असताना मला 1,000-500 रुपये एका कपाटाच्या मागे सहज मिळायचे. एक शोकेस असेल, कपाट असेल. म्हटलं कपडे शिवल्यापेक्षा हे जास्त बरं आहे. म्हणजे कपडेही शिवायची मी रात्री नाही असं नाही आहे, पण दिवसा मग हे काम करायचे. मग ते मशिनी वगैरे काढून ते ट्रेडिंगचं काम मी सुरू केलं. पण ते करत असताना मला असं जाणवलं की माझ्यासारखे अनेक तरुण आहेत जे बेरोजगार आहेत, ज्यांना रोजगार मिळत नाही आहे, ज्यांना नोकऱ्या मिळत नाही आहेत. आणि आज स्टार्टअप जेवढा जोरात चाललेला आहे, मी त्या काळामध्ये जवळपास 85-86च्या दरम्यामध्ये मी एक सुशिक्षित बेरोजगार युवक संघटना तयार केली. आणि त्या संघटनेच्या मार्फत मी जे यूथ होते आपले म्हणजे मुलं मुली, त्यांना एक प्लॅटफॉर्मवर आणायचं. त्यांना गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम आहेत त्या समजून सांगायच्या, गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांना बोलवायचं, बँकांच्या अधिकाऱ्यांना बोलवायचं. आणि मग ते त्यांना समजून सांगतील स्कीमच्या संदर्भामध्ये. आणि तिथे त्यांचे फॉर्म भरले जायचे आणि तिथल्या तिथेच म्हणजे बँकचे अधिकारी असणारच, तर त्यांना बँकेत वगैरे बोलून आणि मग त्यांना लोन दिलं जायचं. तर म्हणजे कित्येक मुलांना 3-3.5 हजार लोकांना मी त्या काळामध्ये म्हणजे असं लोन घेऊन दिलं. ज्यांना कोणी त्या काळात कसं होतं की रिक्षा नवीनच निघालेले होते, ऑटो रिक्षा, तर मुलांना ऑटो रिक्षासाठी लोन, कोणी सलूनसाठी, हे सिलाईसाठी, म्हणजे अशा पद्धतीच्या वेगळ्या पद्धतीचं मूर्त्यांच्या कारखान्यांसाठी वगैरे वगैरे. तर असं मुलांना. तर काय झालं की लोकांना माझ्याबद्दल खूप आदर वाटायला लागला की ही जी महिला आहे ही खूप चांगलं काम करते. कारण मुलं कसं आहे की नोकरी नाही मिळाली तर उन्हाटपणाच करणार ना, बसून कुठे काहीतरी वाम मार्गाला जाणार, कुठे काहीतरी होणार. पण आज जर ह्या उद्योगामध्ये आले तर म्हणजे त्यांचं जीवन सुधारलं, त्यांच्या घराच्या चुली पेटायला लागल्या. म्हणून त्यांच्या आईवडिलांमध्ये माझ्याबद्दल खूप आपुलकी आणि सहानुभूती वाढायला लागली. आणि हळूहळू मग माझं काम पण इथे व्यवस्थित चालायला लागलं. आणि मी माझं सोशल जे काम आहे हे पण मी करायला लागले. तर त्याच्यामुळे झालं असं की लोकांचे जे काही काम म्हणजे प्रॉब्लेम असतील ते सगळे प्रॉब्लेम घेऊन लोक माझ्याकडे. मी तेवढ्या वयामध्येच ताई म्हणून सगळ्यांची जगत ताई झालेली होती की काय असेल तर चला ताईकडे, ताई आपला हा प्रॉब्लेम सॉल्व करेल. तर असं सगळं करत असताना एक प्लॉट होता कल्याणला. तर ती लोक माझ्याकडे आले आणि त्यांनी म्हणाले की ताई आमचा ना एक प्लॉट आहे आणि तुम्ही घेताय का तो? तर म्हटलं मी काय करणार बरं घेऊन. तर म्हणाले नाही, काय झालं की मला 1 लाख रुपयाची अत्यंत गरज आहे आणि माझा हा जो प्लॉट आहे हा 2.5 लाखाचा आहे ॲक्च्युली. पण म्हणजे 2.5 लाखाला मी तुम्हाला देईल आणि तुम्ही मला फक्त आता 1 लाख रुपये जरी दिलेत ना तर माझा प्रॉब्लेम सॉल्व होईल. ठीक आहे. आणि बाकी तुम्ही नंतर द्या मला.
तर मी म्हटलं ठीक आहे, कारण आपण अडचणीला खूप तोंड दिलेलं होतं. तर मी माझ्याकडे थोडेफार पैसे जमवलेले होते आणि थोडेफार मी इथून तिथून घेऊन त्या माणसाला मी 1,00,000 रुपये दिले. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला त्याचे पेपर्स दिले. आणि त्याचे पेपर्स ज्यावेळेस मला मिळाले, तर आम्ही जे हे कार्यक्रम घेत असो ना, तर त्या कार्यक्रमामध्ये कोणी डेप्युटी कलेक्टर किंवा कोणी म्हणजे अशा लोकांना आम्ही बोलवत असू. तर ते एक डेप्युटी कलेक्टर माझे चांगले परिचित होते. तर मी त्यांना ते पेपर दाखवले. म्हटलं साहेब, मी ना एक प्लॉट घेतलेला आहे. त्यांनी ते पेपर वाचले. म्हणे ताई काय केलं हे तुम्ही, ह्या काहीच कामाचा नाही म्हणे तुमच्या. म्हटलं साहेब असं काही नका बोलू, कारण खूप कष्टाचे पैसे त्याला दिलेले आहेत आणि पुढचेही द्यायचे आहेत. तुम्ही सांगा ना काय झालं नेमकं. म्हणे याच्यावर कूळ लागलेलं आहे, याच्यावर सिलिंग आहे, तर हा प्लॉट तुमच्या काहीच कामाचा नाही आहे. म्हटलं नाही, तुम्ही मार्ग सांगा मला नेमकं काय करायचं आहे याचं. तर ते म्हणाले की असं आहे की कूळ काढण्यासाठी तुम्हाला सेल परमिशन कलेक्टरकडून घ्यायला लागेल त्यावेळेला, आणि हे सिलिंग काढावे लागेल, त्यावेळेला हा प्लॉट कामाचा येईल, नाही तर फक्त गार्डन लावा, काहीच कामाचा नाही आहे. आणि मी तुम्हाला सांगते की त्यावेळेला मी 2-2.5 वर्ष कंटिन्यू त्याच्यावर काम केलं आणि ते कूळही काढलं, सिलिंगही काढलं. आणि ते काढल्यानंतर तो जो 2.5 लाखाचा प्लॉट होता तो 50 लाख रुपयाचा झाला, कारण की तो मेन रोडवर होता, हॉट प्रॉपर्टी होती. आणि 50 लाखाचा म्हणजे एक 2.5 लाखाचा प्लॉट तो 50 लाख. आणि त्या माणसाने तेव्हाच मला सांगितलेलं होतं की आम्ही माती म्हणून तुम्हाला देतो, पण हे नक्कीच तुम्ही सोनं कराल याचं, हा विश्वास आहे आमचा. आणि खरंच ते सोनं झालं. तर तो जो 50 लाखाचा प्लॉट तर माझ्याकडे आला. पण मग मी याचं करायचं काय. मग कोणी म्हणाला की बिल्डिंग बनवा, कोणी म्हणाला काय. तर म्हटलं हां, बिल्डिंगच बनवली पाहिजे. पण मी बिल्डिंग कशी बनवणार, कारण माझ्याकडे तर पैसेच नाही आहेत. मग कसं करणार मी. मग मी एक पार्टनर घेतला, एक सिंधी पार्टनर घेतला. त्याचे 65% त्याला जमीन माझी आहे म्हणून 35% मला. आणि त्यांनी ती बिल्डिंग बनवायला घेतली. आता ती बिल्डिंग बनवल्यानंतर परत प्रॉब्लेम हे झाले की पुरुषप्रधान देशामध्ये एक स्त्री, तेही एक म्हणजे एक 20-21 वर्षाची झाली असेल मी त्यावेळेला, की इतकी लहान एक मुलगी बाहेरगावरून येते. म्हणजे मी अकोल्यातूनच आलेली होती मुंबईत, पण त्यांना असं वाटलं की बाहेरून आलेली मुलगी आमच्या एरियामध्ये बिल्डर होणार म्हणजे काय. बिल्डर हा एक पुरुषाचं काम आहे आणि त्यातल्या त्या स्त्री, आणि त्यातही ती बुद्धिस्ट आहे, आणि ती जाऊन तिथे बिल्डर बनणार म्हणजे हे काही लोकांना पटलं नाही. आणि मग त्या लोकांनी मला खूप म्हणजे असं धमकवण्याचं काम चालू केलं की कुठेतरी घाबरेल, कुठेतरी थांबेल वगैरे वगैरे. आणि मग मी जेव्हा नाही थांबली तर त्या लोकांनी ठरवलं की हिला आता उडवली पाहिजे, खतम केली पाहिजे, कारण जर जास्तच बाई पुढे चालली असं काहीतरी होतं त्यांच्या मनात. आणि त्या लोकांनी एक मीटिंग केली. ती मीटिंग अशी होती की या स्त्रीला कसं मारायचं आहे. तर त्यांचा तो सगळा प्लान होता की ही कुठून किती वाजता निघते, कशी जाते वगैरे वगैरे, तो सगळा प्लान त्यांचा चालू होता. 5 लाख रुपये म्हणजे त्या काळामध्ये म्हणजे जवळपास 99ची गोष्ट आहे. तर 99मध्ये 5 लाख रुपये मोठी अमाऊंट आहे. तर 5 लाखामध्ये माझी सुपारी ठरवली की मला कसं मारायचं वगैरे. तर तिथे एक व्यक्ती बसलेला होता ज्याच्या फॅमिलीमध्ये मी लोन घेऊन दिलेलं होतं आणि त्यांची फॅमिली व्यवस्थित होती. तर त्या बिचाऱ्याला फार वाईट वाटत होतं की अरे ही महिला चांगलं काम करते आणि हिला का बिचारीला काम मारतात बरं, काय कारण तरी काय आहे. तर त्याला चुटपुट लागली होती की कधीही एकदाची मीटिंग संपते आणि मी जातो आणि तिला सांगतो म्हणून असं. आणि ती मीटिंग संपली आणि तो आला माझ्याकडे आणि मला म्हणाला की ताई तुम्ही एक काम करा, तुम्ही ना गावी निघून जा. मी म्हटलं का बरं. तर नाही म्हणे तुम्ही गावी जा, इथे राहू नका. म्हटलं असं कसं गावी जाणार आहे, ही माझी कर्मभूमी आहे, मी हिला सोडून कशी जाऊ शकते आणि गावी जाऊन करणार काय आणि का म्हणून जायचं बरं मी गावी. तर म्हणाला की ताई आमचे हात पोळलेले आहेत, तुम्हाला नाही माहिती. अरे म्हटलं म्हणूनच तर माहिती करून घ्यायचं आहे ना, तू सांग मला की नेमकं काय झालं. तर त्यांनी मला हे सांगितलं की असं असं ठरलेलं आहे. तर मला खूप भीती वाटते की असं काही होईल म्हणून. मी त्याचं ते ऐकून घेतलं सगळं. म्हणे माझं नाव नाही येणार ना ते कुठे. म्हटलं अजिबात नाही तुझं नाव येणार. आणि मी त्यावेळेच्या पोलीस कमिशनरकडे गेली, कारण मी कल्याणला राहत होते, ठाण्याला पोलीस कमिशनर होते. त्यांच्याकडे गेली, भुजंगराव मोहिते ते त्यांचं नाव होतं. त्यांच्याकडे मी गेली आणि मी त्यांना सांगितलं की म्हटलं साहेब मला ना लोक मारणार आहेत. तर त्यांनाही हसायला आलं की असं कसं तुम्हाला मारणार आहे कोणी. म्हटलं नाही मला असं समजलेलं आहे की असं असं आहे. तर म्हणजे सांगा तुम्ही नाव त्या माणसाचं. म्हटलं नाही नाव नाही सांगणार. म्हटलं साहेब ते तुम्ही शोधून काढा ना, कारण डिपार्टमेंट तुमच्याकडे आहे, तुम्ही शोधून काढा.
मग त्यांनी एरियाच्या DCPला फोन केला, कल्याण DCPला, DCPने ACPला केला, ACPने पोलीस स्टेशनला केला. आणि जेव्हा शोधलं तेव्हा ते खरंच तो ग्रुप जो आहे, जो अशा टाईपचे कामं करतो, तो ग्रुप त्यांना भेटला आणि त्यांनी पोलिसांनी जे काही कारवाई करायची ती त्यांच्यावर केली. आणि नंतर मग मला ते पोलीस कमिशनर हे म्हणाले की तुम्ही एक काम करा की तुम्हाला कळलं की तुम्हाला कोणी मारणार आहे, होऊ शकते पुढच्या वेळेला नाही कळणार कारण आता तुम्ही उद्योगात आलेले आहात, तर तुम्ही असं करा की तुमच्यासोबत सिक्युरिटी ठेवा. तर मी त्यांना म्हणाले की मी सिक्युरिटी घेऊन फिरू कुठे, मला सिक्युरिटी नको आहे, द्यायची झाली तर रिव्हॉल्वर लायसन्स द्या ना मला. बरं हां, तर ते म्हणाले की तुम्ही रिव्हॉल्वर चालवणार. म्हटलं असं आहे साहेब की आम्ही बुद्धाचे पाईक आहोत, आम्ही मुंगीही नाही मारणार, पण जर कोणी आम्हाला मारायला आलं तर स्वतःची रक्षा करण्यासाठी बचाव तर करणार की नाही साहेब, तर तुम्ही मला रिव्हॉल्वर लायसन्स द्या. बरं असं म्हणता, उद्या सकाळी या तुम्ही 11 वाजता. आणि मी दुसऱ्या दिवशी 11 वाजता गेली. तर तुम्हाला सगळ्यांना सांगताना मला आनंद होतो की मी अशी एक महिला आहे भारतातली की मला एका दिवसामध्ये 11ला गेली आणि संध्याकाळी 6 वाजता रिव्हॉल्वर लायसन्स माझ्या हातात होतं. म्हणजे ॲक्च्युली ही अशक्य कोटीची गोष्ट आहे कारण त्याचे प्रोसेस आहेत ना, पोलीस स्टेशन, ACP ऑफिस, DCP ऑफिस, CP ऑफिस, मीन्स सगळ्या प्रोसेसला साहेबांनी एकाच टेबलवर तिथे बोलवलेलं होतं आणि सकाळी 11ला बोलवलेली, मला संध्याकाळी 6ला रिव्हॉल्वर लायसन्स दिलं आणि त्याच्यानंतर मी रिव्हॉल्वर वगैरेही घेतली. मला वाटतं की तुमच्यामधला जो धाडसीपणा आहे आणि एकदा एक लक्षात घेतलं की ते काम पूर्ण करण्याची जी जिगर आहे त्याचं ते एक रूपांतर असावं की तुम्हाला एका दिवसात लायसन्स मिळालं. अगदी बिल्डर तुम्ही तर झालात. हो, पण मला असं वाटतं एक आणखीन एक तुमच्या आयुष्यातला जो मोठी झेप असं म्हणू की बिल्डर व्यवसायात, म्हणजे आतापर्यंत तुम्ही आधी शिकला नाहीत म्हणून नोकरी करायचा प्रयत्न करता करता शिलाई काम ते एक पुढचं काम फर्निचर पासून कॉन्ट्रॅक्ट, कारखानदार म्हणून कसे झालात मग तुम्ही? काय म्हणालात? कारखानदार म्हणून कसे झालात? कारण कंपनी पण तुम्ही घेतली आणि तो एक मोठी वेगळी झेप होती आहे. आणि मग हे सगळं करत असताना म्हणजे पहिली पायरी माझी, मी बिल्डर झाले. बिल्डरमध्ये मी बऱ्यापैकी पैसे मिळवले आणि त्याच्यानंतर हा बिल्डरचा व्यवसाय माझा सुरूच झाला. मग लिटिगेशनच्या जेवढे अशा काही जमिनी असतील त्या सगळ्या माझ्याकडे यायच्या, ते लिटिगेशन आपण सोडवायचं आणि बिल्डिंगी बांधायच्या. तर हे एक बिल्डर म्हणून एक मी म्हणजे एक तिथे माझं नाव झालं, कल्पना बिल्डर्स अँड डेव्हलपर्स म्हणून. आणि मग त्याचनंतर मी साखर कारखान्यामध्ये डायरेक्टर झाले. साखर कारखाना हा सुद्धा मराठ्यांचा एक हे आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये पण एक बुद्धिस्ट महिला जाऊन तिथे साखर कारखान्याची डायरेक्टर झाले. आणि त्याच्यानंतर म्हणजे कोणता साखर कारखाना? साई कृपा साखर कारखाना अहमदनगर. हां, बबनराव पाचपुते त्यावेळेला. एकीकडे अकोला, हो, दुसरीकडे मुंबई, आणि मग एकदम नगर. रिलेशन कॉन्टॅक्ट्स इतके चांगले झालेले होते तर त्याच्यामुळे मग तिथे मी साखर कारखान्याची डायरेक्टर पण झाले. आणि मग हे असाच म्हणजे सगळा प्रवास सगळा सुरू असतानाच लोकांमध्ये माझं नाव चांगल्या पद्धतीने घेतलं जात असे. तर आमची कमानी ट्यूब्स लिमिटेड जी कंपनी आहे तर तिचे काही कामगार जे आहेत तर ते कल्याण, डोंबिवली त्या साईडला राहत असत. तर त्या लोकांनी हे सगळं ऐकलेलं होतं की एक महिला आहे बाबा, काहीतरी चांगलं काम करते वगैरे वगैरे. तर ही जी कंपनी आहे ही एक ऐतिहासिक कंपनी होती. 25 वर्षापासून बंद पडलेली कंपनी, नेहरूजी गांधीजीचा वारसा लागलेली कंपनी. आणि सुप्रीम कोर्टने पहिल्यांदा असा निर्णय दिला की मालक जो आहे तो बाजूला होणार आणि वर्कर हे मालक होणार. हा आपल्या देशातला पहिला निर्णय आहे, देशातला पहिला निर्णय आहे. आणि अशा ऐतिहासिक कंपनीचे कामगार माझ्याकडे आले आणि ते म्हणाले की ताई आमची कंपनी लिक्विडेशनमध्ये जाणार आहे, तर प्लीज तुम्ही हिला वाचवा. आता बघा, तर मी कुठून आले, कुठे जाते आहे, एक इंडस्ट्री सांभाळायचं म्हणजे काही जोक नाही आहे ना. मला त्याचा गंध पण नाही आहे, मला इंडस्ट्री हे माहीत पण नाही आहे, मी कसं काय करणार हे. म्हणून मी त्यांना सांगितलं नाही जमणार हे मला. ते म्हणाले नाही ताई तुम्हाला जमतं, तुम्ही करू शकाल, हे आमचा विश्वास आहे हा. तर मग त्यांनी सांगायला सुरुवात केली की आमचा मालक होता तो एवढा चांगला होता, म्हणजे 100% आम्हाला बोनस देत होता आणि आज आमचा तोच वर्कर उपाशी मरत आहे आणि बसस्टॉपवर भीक मागत आहे. ज्यावेळेस त्यांनी हे सांगितलं उपाशी मरत आहे तर मला पटकन आठवण झाली, कारण मी भुकेला खूप जवळून पाहिलेलं होतं. उपासमारी कशाला म्हणतात हे मला जाणीव होती. औषधापायी आमचे कामगार मरत आहेत, माझी बहीण मरताना मी पाहिली होती औषधापायी.
आणि म्हणून मला असं वाटलं की ठीक आहे ना, आपण प्रयत्न करूया. सक्सेस झालं तर ओके, नाही झालं तर काय बिघडतं बरं आपलं, पण करायला काय हरकत आहे. आणि मी त्यांना सांगितलं की ठीक आहे, मला 2-4 दिवसाचा वेळ द्या, मी बघते. आणि मग नंतर ती लोक 2-4 दिवसांनी परत माझ्याकडे आल्या. म्हणे ताई, तर माझे जे स्नेही होते जवळचे, तर त्यांना सगळ्यांना मी विचारलं की अशी अशी कंपनी आहे, तर ही कंपनी मला हे लोक सांगतात टेकओव्हर करा म्हणून, तर आपण काय केलं पाहिजे बरं नेमकं. ते म्हणाले ताई अजिबात नको, कारण अरे ही तारावरची कसरत आहे, कशासाठी तुम्ही त्याच्यामध्ये जाता, तुम्ही अजिबात करू नका. पण मी तर त्यांना शब्द दिला होता की ठीक आहे मी करते म्हणून. आणि मग मी एक 10 लोकांची टीम तयार केली, ज्याच्यामध्ये जे इकॉनॉमिकली स्ट्रॉंग असतील, जे मार्केटिंगचे असतील, म्हणजे असे सगळे 10 लोक मी तयार केले. एक स्कीम तयार केली आम्ही कारण त्या वर्करांकडून मी ऐकलेलं होतं काय काय ते सांगतात, त्यांच्याकडून माहिती मिळवली होती आणि त्या माहितीच्या आधारे आम्ही एक स्कीम तयार केली एका कन्सल्टंटकडून. आणि ज्या दिवशी त्यांची बोर्डाची मीटिंग होती कंपनीमध्ये, तर त्या दिवशी ती लोक मला घेऊन गेले त्या बोर्डाच्या मीटिंगमध्ये. तर बोर्डाच्या मीटिंगमध्ये कोण होतं, 4-5 बँकेची लॅबिलिटी होती, त्या लॅबिलिटीचे ते सगळे डायरेक्टर तिथे बसलेले होते. कोर्टाच्या अधीन आजही कंपनी होती म्हणून कोर्टाचे डायरेक्टर तिथे होते. गव्हर्नमेंटने त्यावेळेला 70 लाख रुपये शरद पवार ज्यावेळेस चीफ मिनिस्टर होते त्यावेळेस त्यांनी ह्या कंपनीला दिलेले होते. कारण जेव्हा सुप्रीम कोर्टाने पहिल्यांदा वर्करांना मालक केलेलं, तर वर्करांकडे कसले पैसे ना, म्हणून सरकारने त्यावेळेला ते 70 लाख दिलेले होते. म्हणून सरकारी गव्हर्नमेंटचा सुद्धा एक डायरेक्टर तिथे होता. तर अशा पद्धतीचे सगळे डायरेक्टर तिथे होते आणि तिथे ती लोक मला घेऊन गेले. मग त्यांनी बरेच प्रश्न मला विचारले, बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मी त्यांना दिले आणि ते सगळे उत्तरं ऐकल्यानंतर मला असं वाटतं की ते समाधान त्यांना वाटलं. आणि मग त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, आम्ही तुम्हाला तुम्ही टेकओव्हर करायला आलेलाच आहात, आम्ही तुम्हाला कंपनी नाही देऊ शकत, ठीक आहे, पण कंपनी कोर्ट देणार आहे, कोर्ट देणार आहे, कारण कोर्टाच्या अधीन ही कंपनी आहे, ठीक आहे. पण तुम्ही जर हे टेकओव्हर करायला आलेला आहात तर तुम्हाला डे टू डेची कामं आज आणि आत्तापासून करावी लागतील, ठीक आहे. आता डे टू डेचे काम करायचे म्हणजे काय करायचं आहे, कारण त्या कंपनी सिक आहे. कंपनीमध्ये एकही वॉचमॅन नाही आहे म्हणून सगळे पार्ट चोरीला जात आहेत. एकही म्हणजे कोर्टामध्ये लिटिगेशनच्या केसेस 140, कर्ज 116 करोड रुपये कंपनीवर. 2000 सालची गोष्ट आहे, 2000 साली मी गेले होते तिथे. 140 लिटिगेशनच्या केसेस, 116 करोडचं कर्ज आणि 2 मोठ्या युनियन, एक लालबावठाची युनियन आणि एक आतल्या वर्करांची युनियन. हे सगळं आपल्याला बघायचं आहे आणि डे टू डेची कामं करायची आहेत. म्हणजे कोर्टाला वकील द्यायचा आहे, वर्करांना म्हणजे त्यांचं घर चालेल अशा पद्धतीने पूर्ण पगार जरी नाही दिला तरी त्यांना थोडा पगार द्यावाच लागेल, मॅनेजमेंट ठेवावं लागेल जेणेकरून कंपनी म्हणजे थोडी तरी चालेल अशा पद्धतीचं काम तुम्हाला करावं लागेल, जिथपर्यंत कोर्ट तुम्हाला कंपनी पूर्णपणे देत नाही तिथपर्यंत. तर तुम्हाला मंजूर आहे. आणि त्यातही म्हणजे तुम्ही हे समजू नका की तुम्हाला आम्ही ही कंपनी देऊ म्हणून, आम्ही देऊ शकत नाही आहे. कोर्टाने ठरवलं तर, आणि इन केस नाही ठरवलं तर अनस्वीकार क्रेडिटर जे आहेत लाईनमध्ये उभे त्याच्याच एका लाईनमध्ये तुम्ही देखील असाल, म्हणजे एवढे पैसे टाकून सुद्धा. आणि आज आत्ता तुम्हाला 25 लाख रुपये जे आहेत तर ते तुम्हाला 2.5 करोड रुपये जे आहेत ते तुम्हाला IDBIमध्ये, कारण IDBI ही ऑपरेटिंग एजन्सी होती, तर IDBIमध्ये तुम्हाला जमा करावे लागतील. तर म्हटलं ठीक आहे, मी 25 लाख रुपये आता जमा करते आणि बाकीचे जे आहेत तुम्ही मला वेळ द्या, मी थोडे थोडे करून मी जमा करेल, ठीक आहे. पण तुम्हाला चालेल का अनस्वीकार क्रेडिटर म्हणून? तर म्हटलं हो चालेल, कारण मी ठरवलेलंच होतं की आपल्याला हो म्हणायचं आहे आणि आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. 2 रुपये महिना कमवणाऱ्या कल्पनाला भीती नाही वाटली 116 कोटी रुपयाचं कर्ज डोक्यावर घ्यायला? हाच त्याच्यातला मेन भाग आहे ॲक्च्युली, की भीतीच वाटत नाही कसलीच, मरणाची सुद्धा नाही, कारण मरणालाही जळून पाहिलेलं आहे. तुम्ही जिंकलंच होतं 3 बाटल्या विष पिऊन. हो परंतु 116 कोटी रुपये आणि तेवढ्याच ऐकलंही नव्हतं कधी. 1 कोटी नव्हते ऐकलेले, आणि ती पण बंद पडलेली कंपनी. आणि बंद पडलेली कंपनी. हो, तिचे डे टू डे ऑपरेशन्स चालू नव्हतेच. नाही, अजिबात नाही, अजिबात नाही, सगळं बंद होतं, सगळं बंद होतं. तर तेव्हापासून मग आम्ही ती 2000 सालापासून सुरुवात केली कामाला.
आधी आम्ही काही सिक्युरिटी गार्ड ठेवले जेणेकरून फॅक्टरीचे जे मशीन आहे त्याचे पार्ट चोरीला जात होते, त्याच्यासाठी कोर्टामध्ये जे मॅटर चाललेले होते वकील ठेवण्याचं काम, आणि जे वर्कर्स आहेत तर त्यांना अर्धा नाही तर थोडा तरी पगार, म्हणजे जेणेकरून त्यांच्या घरची चूल पेटली पाहिजे अशा पद्धतीने. आणि अशा पद्धतीने आम्ही ती कामाला सुरुवात केली. पण त्यांनी झालं असं की 2000 सालापासून ते 2006 पर्यंत मला डीपली अभ्यास करायला मिळाला त्याच्यामध्ये की 116 करोडचं कर्ज कसं झालं बरं. 140 लिटिगेशनच्या केसेस आहेत तर त्या आहेतच आहेत, त्याच्यासाठी लॉयर वगैरे ठेवलेले होते, तो लॉचा भाग वेगळा चाललेला होता, हा एक जो इकॉनॉमिकचा भाग आहे हा. तर हे इतके पैसे कसे, तर ते असं समजलं की जसं आता एका बँकेने 5 करोड रुपये दिले, आता ते दिले होते कधी 87मध्ये दिलेले, आज कोणतं चालू आहे 2000 चालू आहे, तर त्या 2000 सालापासून ते इंटरेस्ट आणि पॅनल्टी याच्यामुळे ते तेवढे झालेले आहेत. ठीक आहे. तर अशा 5 बँकांचे जे पैसे आहेत, जे प्रिन्सिपल आहेत, त्या प्रिन्सिपलवर जे वाढलेलं इंटरेस्ट आणि पॅनल्टी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तर त्याच्यामुळे ते 116 करोड रुपयाचं कर्ज झालं. मग आम्ही असं ठरवलं की हे कमी कसं होईल, कारण हे कमी झालं तर आपल्याला काहीतरी पुढे करता येईल, नाही तर आपण 116 करोड रुपये द्यायचे कसे, हा एक मोठा प्रश्न होता. तर आम्ही असं ठरवलं की आपण एक काम करायचं की फायनान्स मिनिस्टर बँकिंग, कारण बँकेच्या चेअरमॅनकडे गेलं तर बँकेचा चेअरमॅन करेलच अशातला काही भाग नाही आहे, कारण त्याचे पण लिमिटेशन आहेत. म्हणून मग हे कोण करेल, तर फायनान्स मिनिस्टर बँकिंग ज्याच्याकडे आहे तो यदा कदाचित हे करू शकेल. आणि मग आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना आम्ही सांगितलं की अशी अशी परिस्थिती आहे, तशी कंपनी लिक्विडेशनमध्ये जाणार आहे, तिची नोटीस निघालेली आहे, आणि लिक्विडेशनमध्ये गेली तर कुणाला काहीही मिळणार नाही, बँकेलाही मिळणार नाही, वर्करांनाही मिळणार नाहीत, ते सरळ लिक्विडेशनमध्ये जाईल. त्यापेक्षा जर तुम्ही मला इंटरेस्ट आणि पॅनल्टी माफ केली तर ॲटलिस्ट प्रिन्सिपल तर मिळेल, आणि ते मी द्यायला तयार आहे. तर ते म्हणाले की ठीक आहे. मग त्यांनी सगळ्या बँकांना फोन केला. मग IDBIने त्यांच्या चेंबरमध्ये आमची मीटिंग ठेवली, त्या सगळ्या बँकांच्या डायरेक्टरांना बोलवलं आणि एक OTS तयार झाला. पण त्यांनी एक शर्त ठेवली की तुम्ही जर आम्हाला 1 वर्षात हे पैसे दिले तर आम्ही तुमच्याबरोबर म्हणजे OTS करतो आहे, आज तुम्हाला पॅनल्टी आणि इंटरेस्टही माफ करतो, आणि तुम्ही मात्र 1 वर्षात तुम्ही हे पैसे दिले पाहिजेत. आता माझ्यासोबत जे 10 लोक डायरेक्टर होते ते त्यांनी सांगितलं आम्ही नाही करत. कुठून आणणार एवढे पैसे 1 वर्षात, पण मी सांगितलं मी देईल तुम्हाला, मी OTS करायला तयार आहे. त्याला कारण असं आहे की आज माझ्याकडे 1 वर्ष आहे, 1 वर्षात मी काहीतरी उलाढाल करेल, कुठून तरी मिळवण्याचा प्रयत्न करेल, कुठून तरी देण्याचा प्रयत्न करेल, पण आज जर मी नाही म्हणून सांगितलं तर हा विषय आजच संपेल. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की ओके ठीक आहे. 64 दिवसाचं जीवदान होतं तुमच्यात. आणि मग मी त्यांना सांगितलं की ठीक आहे, मी OTS करायला तयार आहे. आणि आमचं OTS झालं की 1 वर्षामध्ये हे पैसे द्यायचे आहेत, इंटरेस्ट आणि पॅनल्टी माफ झाली, आणि जवळपास 116 करोडचं कर्ज अर्ध्यावर आलं. ठीक आहे, अर्ध्यावर आलं म्हणजे त्यांनी ते माफ केलं म्हणून, पण अजून ते पेपरवर होतं, त्यांचं ते द्यायचे होते पुढे. आणि मग आम्ही सगळे प्रयत्न करायला सुरुवात केली. एकीकडे हे जे कर्ज आहे ते माफ, एकीकडे 140 लिटिगेशनच्या केसेस आहेत त्या सगळ्या चालू होत्या. तुमचं सेशन कोर्ट, हायकोर्ट, सिंगल बेंच, डबल बेंच, सुप्रीम कोर्ट, ह्या सगळ्या कोर्टांमध्ये मॅटर चालू होते. सगळ्या कोर्टांमध्ये मोठे मोठे लॉयर द्यायचे आणि केसेस सगळ्या जिंकत जायच्या. तर तुम्हाला मी सांगते की मी 140 लिटिगेशनच्या केसेस जिंकले. मी 1 वर्षातच त्यांना त्यांचे पैसे बँकांचे दिले, म्हणून त्यांनी मला 25% सुद्धा माफ केले. कारण ते म्हणाले की म्हणजे तुम्ही आम्हाला ठरल्याप्रमाणे जे प्रिन्सिपल देता त्या प्रिन्सिपलमधून सुद्धा 25% चला तुम्हाला माफ केले. आणि अशा पद्धतीचा तो जो प्रवास होता. तर 2006मध्ये 21 मार्च 2006मध्ये आम्हाला कोर्टाने कंपनी स्वतः दिली आणि आम्ही मालक झालो. पण त्याच्यामध्ये अट होती की 2011मध्ये तुम्हाला सगळ्या ह्याच्यामधून म्हणजे जी आता सिक कंपनी आहे याच्यामधून सगळ्यातून बाहेर पडायचं आहे. बाहेर पडायचं आहे म्हणजे काय करायचं आहे, सगळ्या जेवढे लिटिगेशन आहे ते सगळे सोडवायचे आहेत. वर्करांना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा होता की फॅक्टरी सुरू करायची आहे आणि वर्करांच्या हातांना काम द्यायचं आहे.
सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो होता. त्याच्यानंतर हे 116 करोडचं कर्ज ते फेडायचं होतं. 140 लिटिगेशनच्या केसेस ज्या आहेत त्या पण नील करायच्या होत्या. म्हणजे ह्या सगळ्या नील करून कोर्टाला आपल्याला तो एक रिपोर्ट तयार करून द्यायचा होता. आम्ही 2006पर्यंत जेवढी मेहनत केली होती आम्ही खूप खुश झालो की अरे वा कोर्टाने आम्हाला मालक बनवलं वगैरे. पण जेव्हा रिपोर्ट वाचला की 2011पर्यंत तुम्हाला हे सगळं काम करायचं आहे, तेव्हा आणखी म्हटलं की अजून तारावरची कसरत आपली सुरू आहे. आणि मग त्याच्यानंतर आम्ही कुर्ल्याला जी आमची फॅक्टरी होती कुर्ला कमानी म्हणून, तर कुर्ल्यावरून मग तिला हलवायची होती. कारण ती कुर्ल्याची जी जमीन होती ती आमच्या वर्करांनी म्हणजे जे युनियनचे काही लीडर होते त्या लोकांनी आधीच बिल्डर लोकांना ती विकून टाकलेली आहेत. आपल्याकडे वेळ किती आहे तर मी काही गोष्टी अशा सांगेल, नाहीतर वेळ जर नसेल तर मग आपण शॉर्टकटमध्ये सगळं सांगू. आहे का वेळ? तर आमच्या ज्या वर्करांनी ती जी 4 एकर कुर्ल्याची जागा होती आमची ज्याच्यावर आमची फॅक्टरी होती, तर 2 एकर एकाला विकली, 2 एकर दुसऱ्याला विकली आणि आम्हाला भाडोत्री करून ठेवलं तिथे. म्हणजे कमानी ट्यूब्स जी आमची आहे कंपनी, ज्या कंपनीसाठी मी लढत होते त्यांना भाडोत्री करून ठेवलेलं आणि भाडंसुद्धा त्यांना ते ताबडतोब त्यांना तिथे हवं होतं. तर त्याची पण केस त्यांनी कोर्टामध्ये टाकलेली होती. 80 लाख रुपये काहीतरी द्यायचे होते. तर 2004मध्येच मी 20 लाख रुपये कोर्टामध्ये ते सुद्धा भरले आणि कोर्टाने सांगितले की अजिबात कंपनी फॅक्टरी खाली करायची नाही आहे, मग ते लोक जाणार पुढे, तुम्हाला भाड्याची मतलब आहे, तुम्हाला ते भाडं देतील. आणि अशा पद्धतीने तो पण निर्णय आपल्या बाजूला झाला होता. आमच्या फाईटला कोण? हर्ष गोयंकासारखी लोक, म्हणजे असे मोठे मोठे. तिथे तो एक बिल्डर ज्याला ह्या लोकांनी विकलं, नेपच्यून नावाचा बिल्डर, ज्याचं काम शाम दाम दंडभेद सगळे काही वापरून जे काही करता येईल पण ती जमीन मिळवायची म्हणजे अशा पद्धतीचा तो बिल्डर. तर तिथेसुद्धा म्हणजे मला तिथे जे आमच्या कुर्ल्याला घाटकोपरला जे पोलीस डिपार्टमेंटची लोक आहेत त्यांनी येऊन मला सांगितलं की ताई तुम्ही सावध राहा, शक्यता आहे तुम्ही सावध राहा. म्हणजे तिथेसुद्धा हा सगळा प्लॅन झालेला होता. कारण एवढी मोठी कंपनी, एवढी मोठी जागा, असं कुर्ल्याची 4 एकर जागा जर समजा त्यांच्या हातातून जात असेल तर त्यांना काय फरक पडतो. तर अशा पद्धतीचं तिथेही झालं. आणि तिथे मग झालं असं की मी आणि आमचे एक गोरेजी होते आणि आम्ही दोघं गेलो होतो ह्याला पंजाबला काही मशिनीचे पार्ट वगैरे आणायला. आणि तिथे गेल्यानंतर तो जो नेपच्यून बिल्डर होता तर त्याला ती जागा रिकामी करून घ्यायची होती. मग त्याने काय केलं की बुलडोजर लावले, काहीतरी असेच व्हाईट गुंडाज सगळे बोलवले तिथे. आणि पोलीस डिपार्टमेंटलाही त्यावेळेला त्यांनी सगळं मॅनेज केलेलं होतं त्यावेळेस. आणि पोलीस डिपार्टमेंट शनिवारच्या दिवशी तिथे सगळे आलेले आणि ते सरळ आमची फॅक्टरी तोडतात, मशिनी काढतात. वर्कर गेले, म्हणजे जे चांगले वर्कर माझे होते ते सगळे गेले समोर, तर त्यांनाही मारहाण केली. आणि मग त्यांनी मला फोन केला की ताई असं सगळं घडत आहे आणि हे सगळं इथे आलेत. तर मी RR पाटलांना फोन केला, त्यावेळेला ते होम मिनिस्टर होते. आणि झालं कसं होतं, याच्या अगोदरची एक किस्सा सांगते की वर्करांना जेव्हा मला पैसे द्यायचे होते, म्हणजे 2006ला जेव्हा कोर्टाने आम्हाला कंपनी दिली आणि कंपनी जेव्हा आपली झाली तर वर्करांचे जे पैसे होते 5 करोड 90 लाख रुपये त्यांना द्यायचे होते आणि 2 करोड 80 लाख रुपये त्यांचे PF द्यायचे होते. म्हणजे जवळ असं 8.5-9 करोडचा एक हे होता आणि त्यांना द्यायचे होते. तर मी असं ठरवलं की आपण RR पाटलांना बोलूया. म्हणजे मला थोडंसं माहीत नाही कसं ते एक हे येतं. आणि मी RR पाटलांना ते पैसे देण्यासाठी बोलवलं, रामदासजी आठवलेंना बोलवलं की म्हटलं या लोकांच्या हातून आपण वर्करांना पैसे देऊया. एक छोटीशी, कारण सगळ्या जाती धर्माची लोकं होती म्हणून तिथे एक सत्यनारायणाची पूजा आपण केली. सगळ्यांची फॅमिली, म्हणजे जेवढे वर्कर आहेत त्या वर्करांच्या फॅमिलीसहित सगळ्यांना जेवण वगैरे आणि तेच. तर RR पाटील आजही आपल्याकडे ते हे आहे, न्यूज आहे, RR पाटील बोलत होते तेव्हा की आज आमच्या एक दलित बहिणीमध्ये पण एवढी हे आहे, क्षमता आहे की तिने आज एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये हे काम करत आहे. आणि तुम्हाला आज एवढे मोठे पैसे, अरे चालू कंपनीमध्ये जिथे पैसे मिळत नाही तिथे बंद पडलेल्या कंपनीमधून आज तुम्हाला 8.5 करोड रुपये तुम्हाला मिळत आहेत. तर ते पैसे तुम्ही कसे वापरायचे त्याच्यावर ते बोलत होते. अक्षरशः त्यांचे डोळे त्यावेळेला भरून आलेले की इतके मोठे पैसे आपण वर्करांना देतो वगैरे. आणि मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी माझ्या ह्या बहिणीसाठी असेल नसेल त्या ह्याच्यासाठी मी तिच्या पाठीशी उभा आहे, कारण ती इतकं चांगलं काम करत आहे समाजासाठी, देशासाठी. तर मी तिच्या पाठीशी महाराष्ट्र राज्याचा गृहमंत्री म्हणून पाठीशी उभा आहे. आता हे त्यांनी त्यावेळेला पूजेत म्हटलेलं होतं आणि हे इथे मला यावेळेला इथे उपयोगी पडलं बघा. तर मी साहेबांना फोन केला. तर तिथे ना काहीतरी नक्षलवाद्यांनी आपल्या इथे नागपूर म्हणजे हे झालेलं होतं, तिथे काहीतरी हल्ला झालेला होता पोलिसांवर. तर त्याच्यामुळे ती एक सिरियस मीटिंग चाललेली होती. आणि मग आपण ऑपरेटरलाच फोन करणार ना, ऑपरेटर आतमध्ये देणार. तर ऑपरेटर आतमध्ये देऊ शकत नव्हता, कारण सांगितलं की सिरियस मीटिंग चाललेली आहे आतमध्ये.
सगळे इथे बसलेले आहेत, CP DG सगळेच पोलीस डिपार्टमेंटची लोक ताई आणि नाही देत आहेत फोन. मग मी पाचपुते दादांना फोन केला, म्हटलं दादा असं असं एकदम एमर्जन्सी आहे आणि साहेबांना. तर आता मिनिस्टरचा फोन मिनिस्टर घेणारच. मग ऑपरेटरनी फोन आतमध्ये दिला. मग त्यांना सांगितलं की अरे ताईंना तुमच्याशी बोलायचं आहे, फार अर्जंट आहे. मग साहेबांनी मला फोन केला. म्हणजे आम्ही जिथे बसलेलो होतो तिथे काय त्यावेळेला मोबाईल वगैरे नव्हते. तर तिथे त्यांनी एका दुकानाचा मी नंबर दिलेला होता पाचपुते दादांना की आम्ही दादा इथे बसलेलो आहोत, तर हा नंबर आहे, जर समजा मला रिटर्न कॉल करायचा असेल तर इथे करा. तर तिथे त्यांचा कॉल आला. तर म्हणाले काय झालं. म्हटलं साहेब माझ्या ना फॅक्टरीवर म्हटलं खूप सारे लोक गेलेले आहेत आणि माझी फॅक्टरी तोडत आहेत. तर म्हणे काय म्हणता तुम्ही. म्हणजे आता तर 15 दिवसापूर्वीच ते येऊन गेले होते ना, सगळा हा कार्यक्रम वगैरे झालेला होता. म्हटलं हां साहेब, पण का कशासाठी. म्हटलं साहेब मला नाही माहिती, कारण मी नाही आहे तिथे, मी बाहेर आलेली आहे. तर म्हटलं पोलीस पण भरपूर आहेत आपले. तर म्हणे ठीक आहे मी बघतो काय. तर त्यांनी CP वगैरे तिथेच होते त्यांच्यासोबत. मग त्यांनी CPशी बोलले काय झालं जरा बघा म्हणून. तर फोन केला, त्यांना कळलं. तर त्यांच्या ऑफिसरने त्यांना हे सांगितलं की त्यांच्याकडे कोर्टाची ऑर्डर आहे. मग मला साहेबांनी सांगितलं अहो त्यांच्याकडे कोर्टाची ऑर्डर आहे. आता म्हटलं कोर्टाची ऑर्डर त्यांच्याकडे असूच शकत नाही आहे, कारण मला सुप्रीम कोर्टाकडून सगळं मिळालेलं आहे. तर खालचं कोर्ट यांना कोण देणार आहे काय. म्हणजे कुठेतरी काहीतरी मिसअंडरस्टँडिंग आहे किंवा काहीतरी वेगळंच काहीतरी प्रकार चाललेला आहे. तर साहेब म्हणाले मी काय करू बघा, आता मी इथे मीटिंगमध्ये आहे. म्हटलं साहेब प्लीज फक्त ते पोलिसांना थांबवा, जे तोडफोड चाललेली आहे पोलिसांना थांबवलं तर मग पुढे बघूया काय ते. मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे. पोलिसांना थांबवलं त्यांनी, कारण शनिवारचा दिवसही होता. तसंही पोलिसांना सांगितलं परत जायला. पोलीस सगळे परत गेले. तर ते जे व्हाईट गुंडा झाले होते ते पण परत गेले, जे तोडफोड करणारे ते सगळेच लोक. जवळपास जागेवर 100 लोक होते आणि 3-4 वायरलेस गाड्या आणि पोलिसांच्या गाड्या, असं सगळं मैदान आमचं तर सगळं ते पोलिसांनी भरलेलं होतं. आणि त्यावेळेला ते सगळं RR पाटलांनी सांगितलं म्हणून ते रिकामे झाले. जेव्हा मला असं कळलं की झालं, आम्ही पंजाबवरून आलो आणि एक मोठा फुलाचा गुलदस्ता वगैरे घेऊन साहेबांच्या बंगल्यावर, की साहेबांनी मोठं काम केलं आपलं, हे थांबवलं. साहेब म्हणाले ठेवा ते तिकडे, ते काही तुम्ही ते फुलं बिलं आणले काही कामाचे नाही आहेत तुमचे फुलं, कारण काय की हे ऑर्डर आहे कोर्टाची आणि हे काही मी जास्त दिवस थांबू शकणार नाही आहे. जर तुम्ही म्हणता की तुमच्याकडे कोर्टाचीच ऑर्डर आहे तर तुम्हाला कोर्टात जाऊन हे आधी स्टे घ्यावं लागेल, हे थांबवावं लागेल. हे म्हणजे माझ्या हातात मी 4 दिवस 8 दिवस आणखीन थांबवणार, याच्यापेक्षा जास्त करणार नाही. तर तुम्ही कोर्टाची धाव घ्या जा पहिले, ठीक आहे, हे राहू द्या बाकीचं सगळं. आणि मग नंतर आम्ही कोर्टामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. पण झालं असं की मुंबईच्या कुठल्याही वकिलाकडे आमची केसच घ्यायला कोणी तयार नाही. म्हणजे ते इतके मॅनेजेबल होते की कोणच माझी केस घ्यायला तयार नाही आहे. कोणी वकील म्हणायचा क्या करेंगे ताई तुम्हारा केस तो इतना ख़राब है कि ऐसे समझो ना कि एक चीज़ यहाँ रखी हुई है और कौवा आया उसको उठाया और लेकर गया, कहाँ ढूंढेंगे उसको. मतलब इस तरह से. कोणी म्हणायचा अरे ताई तुम्हारी केस इतनी है कि मुर्दा मर गया, वो ज़मीन के अंदर गाड़ दिया, अभी कहाँ से उसको निकालेंगे. मतलब इस तरह से है. कोण लढेगा केस. मी कलकत्त्याला फोन केला, कारण जे आमच्या दिल्लीमध्ये जे आमच्यासोबत होते कलकत्त्याचे लॉयर वगैरे, त्यांना मी फोन केला. म्हटलं शकील भाई कुछ भी कीजिए, आप यहाँ आइए, मुझे आपकी सख्त ज़रूरत है. ते आले तर मग त्यांनी काही पुस्तकं विकत घेतले. त्यांना आम्ही तिथं ताजमध्ये राहण्याची वगैरे व्यवस्था केली. त्या पुस्तकामध्ये त्यांनी बरंच काही वाचलं आणि त्यांना लॉचे काही पॉईंट मिळाले. ते लॉचे काही पॉईंट मिळाल्यानंतर मग त्यांना लोकल लॉयर पण पाहिजे होता, कारण वकालतनामा त्याचा लागेल उभा करण्यासाठी. तर एक लोकल लॉयर पण पकडला, वकालतनामा त्याचा दिला आणि सगळे पॉईंट ह्यांनी तयार करून दिले. असं करून कोर्टामध्ये मॅटर टाकलं आणि तुम्हाला मी सांगते आम्हाला 8 दिवसाचा स्टे मिळाला. जिथे सगळे हे म्हणत होते की तुम्हारा केस ऐसा है की मरा हुआ मुर्दा मतलब गाड़ दिया है उसको उखाड़ेंगे कैसे, तिथे आम्हाला 8 दिवसाचा स्टे मिळाला. खूप कठीण होतं ते सगळं, थोडं शॉर्टमध्ये सांगते, पण आम्हाला 8 दिवसाचा स्टे मिळाला. जेव्हा आम्हाला 8 दिवसाचा स्टे मिळाला तेव्हा समोरच्याला असं वाटलं की आपण आता हारणार म्हणजे हारणार. आता हे 8 दिवसाचा स्टे इथे मिळाला, हे पुढे लढाई करणार ना, कारण यांचा मुर्दा जिवंत झालेला आहे आता. तर अशा पद्धतीने आणि नंतर मग ती जी लोक होती ते आले आमच्याकडे आणि त्यांनी हातपाय म्हणजे बाबा हारलो आम्ही तुम्हाला, तो तुम्ही जिंकलात.
आम्ही म्हणजे मग त्यांनी सगळ्या गोष्टी माघारी घेतल्या आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही मग जागा खाली करताय का. म्हटलं जागा खाली करू ना आम्ही, पण त्याचं तुम्हाला मोबदला द्यावं लागेल आम्हाला, कारण दुसरीकडे मला फॅक्टरी लावायची. म्हटलं तर मोबदला नको का, फॅक्टरी लावायला जागा नको का घ्यायला, म्हणजे हा सगळा जो सेटअप आहे इथून काढायचा आणि तिथे लावायचा, तर मला मोबदला लागेल ना. आधी ते 1 रुपयासुद्धा न देता माझी फॅक्टरी तोडायला आलेले होते आणि शेवटी मग त्यांना मला तिथे मोबदला द्यावा लागला. तो आपण घेतला आणि त्याच्यानंतर ती फॅक्टरी आम्ही रिकामी केली आणि आमच्याकडे वाड्याला माझ्याकडे जागा होती आणि तिथे आम्ही ती फॅक्टरी लावली त्याच्यानंतर. आणि 2006 पासून ती फॅक्टरी 2009पर्यंत ती फॅक्टरी लावण्यामध्येच वेळ गेला, कारण तिचे बरेच पार्ट सगळे चोरीला गेलेले होते आणि त्या सगळे पार्ट आणि त्या सगळ्या जर्मनीच्या वगैरे मशिनी होत्या आणि ते सगळं करत असताना 2009पर्यंत आम्ही ते सगळं तयारी केली फॅक्टरीची. 2009ला आम्ही चालू केली आणि 2011ला कोर्टाने सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळ्या ह्याच्यातून बाहेर निघून शिकातून बाहेर पडलो. वा. हे सगळं करत असताना तुम्ही एक सिनेमाही काढलात. म्हणजे एकीकडे ही कायदेशीर लढाई चाललेली होती, एकीकडे व्यवसाय आणि त्यातली आव्हानं स्वीकारत होता. हो. आणि हे करत असताना एकदम फिल्म कसं काय निर्माण केली? बस इच्छा होती की ठीक आहे, कारण आपण समाजाचं देणं लागतो, समाजासाठी आपण काहीतरी केलंच पाहिजे, हे आपलं परम कर्तव्य आहे. तर खैरलांजीला जो काही प्रकार घडलेला होता त्या खैरलांजीच्या स्टोरीवर आपण पिक्चर केलेला होता. त्याच्या अगोदर सिरियल वगैरेही केलेलं होतं. हां, तेच तर साईड बाय साईड तेही चालत होतं, हेही चालत होतं, समाजकार्यही आपलं चालत होतं. समाजकार्याचा अनुभव आणि मग महिला सक्षमीकरण वगैरे अशा दिशेने जो कधी त्याचा नेमका प्रवास सुरू झाला? कारण काय की जे काही मला मिळत होतं माझ्या अनुभवातून तेच इतर महिलांना मिळू देत, हा त्याच्या मागचा मोठा उद्देश माझा होता सुरुवातीपासूनच. आणि म्हणून महिलांच्या साठी मी बऱ्यापैकी काम केलेलं आहे. आणि मी स्वतःहून तर त्यांना सांगतेच आहेत, पण बऱ्याच महिला फक्त माझे यूट्यूबवरचे माझे हे जे इंटरव्ह्यू बघतात, तर ते बघूनच महिलाच नाहीत तर पुरुष देखील, आता यूथ देखील खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे उद्योगाकडे जात आहे. आणि त्यांचे तसे म्हणजे असं अचानक मला कधीतरी कोणतरी भेटतं आणि त्यांना इतका आनंद होतो की अरे मला ताई भेटली, आणि ते तेच मिठी मारतात की आम्ही तुम्हाला बघून, तुमची इंटरव्ह्यू बघून आम्ही मोठे झालो, आमचा अमुक अमुक बिझनेस आहे, त्या बिझनेसमध्ये मी आता असा मोठा झालो. कोणी म्हणतो मी अशा पद्धतीने म्हणजे एकदम नैराश्य जीवनामध्ये आलो होतं, पण तुमचे इंटरव्ह्यू वाचून म्हणजे ते कुठेच. आणि म्हणून मोदीजींनी एका मोठ्या ह्याच्यातून सांगितलेलं होतं, तुम्ही यूट्यूबवर बघू शकता, की त्यांनी हे सांगितलेलं आहे की अगर किसी के दिल में ऐसा आया, क्योंकि अच्छे घर के नौजवान को भी कभी ऐसे लगता है कि मर जाना चाहिए, क्या है ये ज़िंदगी, कारण तो नैराश्य त्याच्या जीवनात येतं, त्यावेळेला त्याला असं वाटतं. पर मैं ये पूरी सभागृह को ये बोलना चाहूँगा कि जब कभी ये ख्याल आए तब आप जाके कल्पना सरोज को जाके मिलो. आपको मालूम होगा की कल्पना ने अपनी ज़िंदगी कहाँ से कहाँ ले गई और आज हमारे सामने बैठी आहे, असं ते यूट्यूबवर तुम्ही बघू शकता की त्यांनी हे म्हटलेलं आहे. तेवढंच नाही तर ह्या सगळ्या समाजकार्य करत असताना माझ्याकडून एक खारीचा वाटा म्हणून का होईना की एक छोटंसं काम माझ्या हातून हे एक चांगलं झालेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा लंडनला शिकत होते आणि ते शिकत असताना ज्या घरामध्ये ते राहत होते आणि विद्यार्थी म्हणून त्या घरात राहत होते आणि ते घर नंतर विकायला काढलं तिकडच्या लोकांनी. आणि आम्ही 2014ला हो तर आम्ही याला पॅरिसला गेलो आणि तेव्हा पॅरिसवरून जेव्हा आम्ही परत लंडनला आलो तर आम्ही बघितलं की ते घर जे आहे ते विकण्यासाठी काढलेलं आहे म्हणून. तर माझ्यासोबत एक IAS ऑफिसर होते, तर ते मला म्हणाले की ताई गव्हर्नमेंटने जर ठरवलं तर आपली गव्हर्नमेंट हे घेऊ शकते. तर म्हटलं आपण लंडन बिंडन आता कॅन्सल करा आणि चला आपण भारतात जाऊ, आपल्या गव्हर्नमेंटला सांगू आपण हे करा म्हणून. तर आम्ही बरेच प्रयत्न केले, पण त्यावेळेच्या त्या गव्हर्नमेंटनी नाही करू शकले ते. नंतर दुसरी गव्हर्नमेंट आली, म्हणजे मोदीजी वगैरे ही लोकं आले. तर या लोकांनीच म्हणजे आपली जे माझ्यासोबत जे काम करणारी लोकं होते तर त्यांनी आता ठरवलं की आता काही हे होणार नाही आहे, कारण कोणी काही करणार नाही आहे. पण मी भारतीय महिला बँकेचे डायरेक्टर होते आणि माझी मीटिंग लागलेली होती 31 डिसेंबर 2014ला. तर मी असं ठरवलं की मी नाहीतरी दिल्लीला जातच आहे, तर का नाही बरं आपण प्राईम मिनिस्टरला भेटूया. आणि अशा पद्धतीने मग आम्ही मेल टाकले, तर त्याचं उत्तरही आलं आणि त्यांनी भेट दिली मला 31 डिसेंबरला 3:30 वाजताची. आणि मग ज्यावेळेस आम्ही भेटायला गेलो तिथे त्यांना, तर
त्यांना मी सांगितलं की असं असं हे घर आहे आणि हे विकल्या जाणार आहे म्हणून, तर आमची अशी इच्छा आहे की हे तुम्ही घ्या म्हणून. तर तिथे काहीतरी 2-4 लोकं होती, तर ती म्हणाली की आता काय नवीन सरकार आता आलेली आहे, तर सरकारकडे खूप सारे कामं आहेत करण्यासाठी, आता हेच राहिलं का? कोणी उद्या म्हणेल साऊथ आफ्रिकेमध्ये गांधीजींचं अमुक आहे ते साहेब तुम्ही करा, कोणी म्हणेल नेहरूजींचा, तर हे सगळे कामं नाही. तर मी म्हटलं असं आहे की जेवढे आमचे महापुरुष आहेत त्या सगळ्यांनी देशासाठी खूप चांगलं काम केलेलं आहे, सगळ्यांबद्दल आदर आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गोष्ट वेगळी आहे, खूपच वेगळी आहे. जेव्हा ते शिकत होते इथे विद्यार्थी म्हणून, तर त्यांच्याकडे धड खायला नव्हतं, सुके पाव खात होते. रात्रभर ते झोपत नव्हते, सारखं अभ्यास करत होते. आणि असं सगळं करत असताना ते त्यांनी येऊन म्हटलं, बाकीच्या लोकांनी काय केलं ते जाऊ देत, पण आमच्या बाबासाहेबांनी येऊन देशाला इथे संविधान दिलं, ज्या संविधानमुळे आज आमचा देश चालत आहे. तर ते ऐकत होते मोदीजी आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, काय किंमत आहे बरं. म्हटलं जर समजा हे घर विकल्या गेलं, तिथे जर एखादं हॉटेल आलं, ती लोक तिथे जुआ खेळतील, तिथे दारू पितील, तर एक म्हणजे इतकं पवित्र घर आहे ते जिथे डॉक्टर बाबासाहेब शिकत होते आणि त्याचा सगळा अपमान होणार आहे. तर त्यांनी मला म्हणाले की ठीक आहे, तर किती किंमत आहे त्याची. तो म्हटलं सर वो कुछ 40 करोड़ समथिंग है, पाउंड में लिखा था. ओके ओके चलो, पिन्नट है सरकार के लिए, चलो ले लिया. तर म्हणजे एखादी फाईल आपण जर पुटअप केली मंत्रालयामध्ये, तर ती वर्षानुवर्षे जाते, या टेबलावरून त्या टेबलावर, त्या टेबलावरून त्या टेबलावर. आपण विचारतच राहतो की काय झालं त्याचं म्हणून, आणि ते होतच नाही वर्षानुवर्ष. पण इथे काही सेकंडमध्ये, काही मिनटामध्ये, अगदी 2 मिनटाचाच टाईम घेतला आणि त्या 2 मिनटामध्ये सांगितलं की ओके पिन्नट है सरकार के लिए, चलो हो गया. आणि ते घर आज आपल्याकडे आहे आणि त्या घराला आज तीर्थाचं स्थान मिळालेलं आहे. लोकांचा मक्का मदिना जे काही असेल, म्हणजे तीर्थस्थान जे काही असेल, काशी मथुरा, आणि आपलं ते बाबासाहेबांचं जे स्थान आहे, इंडियामधून जेही लोक जातात तर सगळ्यात आधी तिथे दर्शन घ्यायला जातात. मला वाटतं कल्पना सरोजनी ज्याला हात लावला त्याचे मधल्या सगळे जे टप्पे आहेत ते मला वाटतं कमी होतात. म्हणजे मग ते रिव्हॉल्व्हरचं लायसन्स असेल किंवा बाबासाहेबांचं घर विकत घेणं असेल, पण अशी ही स्वप्न बघत ती पुढे जाणं. तुम्ही भारत सरकारच्या महिला बँकेच्याही डायरेक्टर आहात, तिथपर्यंतचा टप्पा आणि त्या कामाचा काही अनुभव सांगाल? असं आहे की मी कधीही कुणाला काहीही मागितलेलं नाही. मला स्वतःलाच माहिती नव्हतं की मी भारतीय महिला बँकेची डायरेक्टर बनेल म्हणून. भारतीय महिला बँक ज्या वेळेला निर्माण झाली त्यावेळेला मला पत्र आलं की तुम्ही या कार्यक्रमाला या म्हणून. आम्ही त्या कार्यक्रमाला गेलो तर 7 महिला आधीच बसलेल्या होत्या, 8वी मी, पण मला तिथे 8 डायरेक्टर त्यांनी घेतलेले होते. आणि मग तिथे अनाउन्समेंट झाली की मी भारतीय महिला बँकेची डायरेक्टर झाले म्हणून. मलाच नवल वाटलं की मी तर कुठे अप्लाय केला नाही, कुठे काही केलेलं नाही. तर मी भारतीय महिला बँकेची डायरेक्टर आहे. मी IIM बँगलोरच्या तुम्ही गव्हर्नर बॉडीवर मी तिथे आहे. हो, तर अशा पद्धतीने बऱ्याच काही मी डिकीचे तुम्ही हे आहात. डिकीची मी होते, पण आता मी डिकीमध्ये नाही आहे. बरेच वर्ष झाले मी डिकीमध्ये नाही आहे. डिकीची पण मला चेअरमन करण्यात आली होती ॲक्च्युली, पण मी म्हटलं नको. तर मिलिंद कांबळे ठीक आहेत, कारण त्याच्यासाठी कसा वेळ द्यावा लागतो, पूर्ण वेळ द्यावा लागतो. माझ्याकडे माझ्या कामाचं भरपूर काम होतं, त्याच्यामुळे ठीक आहे म्हटलं मी आहे, पण मी पूर्णपणे वेळ देऊ शकणार नाही. त्याच्यामुळे मिलिंद कांबळे कसं पूर्ण वेळ देतात ना, तर ठीक आहे. ते तुमचा प्रवास खरंच थक्क करणार आहे. आता येणारी जी वर्ष आहेत, येणारी 15-20 वर्ष, प्रत्येकजण म्हणतं की ती भारताची वर्ष आहेत. उद्योगाच्या रिलेटेड पर्टिक्युलरली यंग जनरेशनसाठी तुम्हाला काय सांगावं वाटेल? मी तर म्हणेल की भाग्यवान आहेत यंग जनरेशन, खूप. माझ्यासारखे नाहीत ना, मी जिथून आले होते, ठीक आहे की नाही. तर माझ्या म्हणजे मला तर अगदी घरातून सगळ्या गोष्टीची अडचणी निर्माण होत्या. घर, समाज, बाहेर काम करताना त्रास, ह्या सगळ्या गोष्टींना तोंड देत मी इथपर्यंत आली. पण आजच्या यूथसाठी असं आहे का? नाही. त्यांना घरातून सपोर्ट आहे की पाहिजे तसं शिका, तुम्ही छानपैकी खूप शिका, मोठे व्हा. घराचा सपोर्ट आहे, समाजाचा सपोर्ट आहे, सरकारचा देखील सपोर्ट आहे. पाहिजे ते म्हणजे किती फंड पाहिजे. आता आम्हाला 50,000 मिळवण्यासाठी आमच्या चपल्या घासल्या,
2-2.5 वर्ष आम्ही चपला घासल्या असतील आमच्या पूर्ण, तेव्हा जाऊन कुठे 50,000 आम्हाला मिळाले. आज तर करोडो रुपये. तुमचा प्रोजेक्ट काय आहे, तुम्हाला करोडो रुपये कुठल्याही योजनेमधून तुम्हाला सरकार देते आणि त्याच्यावर तुम्ही तुमचा कुठलाही बिझनेस स्टार्ट करू शकता. फक्त तुमच्यात ती हिंमत असली पाहिजे, धाडस पाहिजे, तेवढी धाडस असलं पाहिजे, तेवढी जिद्द आणि चिकाटी असली पाहिजे. आपल्या कामाला 100% तुम्ही दिले पाहिजे, तर तुम्ही ते काम करू शकाल आणि त्या कामाला सक्सेस करू शकाल. जेव्हा आम्ही काम करत होतो म्हणजे आजही करते मी, आजही काम करते तेवढंच, तर आम्हाला भूक माहीत नाही, तहान माहिती नाही, झोप माहिती नाही, वारा आहे की पाऊस आहे की काय आहे काहीच माहीत नाही. फक्त एकच माहिती आहे, हे काम आहे आणि हे झालं पाहिजे. मला तर असं व्हायचं की ही रात्र तरी का झाली, माझी एक फाईल आहे ही जर म्हणजे आज झाली नसती तर आज साईन झाली असती. म्हणजे इतकी जिद्द, म्हणजे एक म्हणतात ना एक जुनून, म्हणजे असा असला पाहिजे की नाही हे झालं म्हणजे झालंच पाहिजे माझं, हे राहिलं तरी कसं आणि का, म्हणजे अशा पद्धतीने. आणि तुम्ही जी टीम बिल्ड केली, प्रत्येक काम जे आहे त्यामध्ये तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी जी टीम होती, ती टीम पण म्हणजे आजकालच्या नवीन जनरेशननी सामाजिक होणं पण गरजेचं आहे, त्यांनी टीम बिल्ड करणं पण गरजेचं आहे. अगदी. तर माझी टीम पण खूप छान आहे आणि बरेच लोक असंही म्हणतात की महिला म्हणून मग तुमचा जो म्हणजे टीममध्ये किंवा तुमच्या कंपनीमध्ये जो कोणी पुरुष वर्ग असेल त्यांना नाही, सगळेच खूप आदर करतात, खूप रिस्पेक्ट करतात, सपोर्ट करतात. इवन माझ्याकडे म्हणजे आता ते बिचारे गेलेत, पाटकर म्हणून होते, रिझर्व्ह बँकेचे CGM होते, त्यांच्यापासून पण त्यांनी पण आम्हाला मुलीसारखं मला खूप काही शिकवलं. ब्राह्मण होते पण त्यांनी कधी असं त्यांना म्हणजे माझ्या जातीपासून किंवा मी महिला आहे याच्यापासून कधीच त्यांना विरोध नव्हता. उलट त्यांनी मला खूप काही बऱ्याच गोष्टी चांगल्या शिकवलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला सगळ्यांकडून चांगला सपोर्ट मिळालेला आहे. छोट्या कल्पनाला खूप शिकायचं होतं आणि आज कल्पना सरोज माझ्यासोबत इथं बसले. तुम्हाला फार TEDx टॉकपर्यंत जाणारी ही व्यक्ती, हे कधी कसं तुम्ही शिकत गेलात? मला वेळ आणि प्रसंगाने शिकवलं ॲक्च्युली सगळं. मी परिस्थिती शिकवत गेली. अगदी परिस्थितीनुसार. कधी ठरवलं नव्हतं की मी उद्योजका बनेल. मी तर बिचारी छोटीशी नोकरी शोधत होती, कुठेतरी मला मिळते का आता ते मी करेल. पण परिस्थिती अशी होत गेली आणि गोष्टी अशा येत गेल्या आणि मी त्याच्यावर काम करत राहिले आणि त्या सक्सेस होत गेल्या. एक प्रश्न मला की मुलगी ही विषाची पुडी आहे असं म्हणणारे मामा, नंतर तुमचा प्रवास बघून काय त्यांची प्रतिक्रिया होती? नाही, मामा पण मला खूप लाड करत होते ॲक्च्युली. नंतर पहिल्यांदा मी मारुती गाडी घेतलेली होती. त्या मारुती गाडीमधून त्यांना खूप प्रवास म्हणजे गावखेड्यांमध्ये, इथे माझी मामी बहीण राहते, तिचे माझी आत्तू बहीण राहते, म्हणजे वाटतं ना त्याही लोकांना की त्यांच्या घरी जावं म्हणून. तर सगळ्यांना म्हणजे त्यांना मी घेऊन तिकडे बडनेरा वगैरे, त्या तिकडे कवठं काय काय ते गावं आहेत त्यांचे, तिथे घेऊन ते माझ्या मारुती गाडीतून मी स्वतः चालवत घेऊन गेलेली त्यांना, प्रत्येक त्यांच्या नातेवाईकांकडे. तर त्यांना अभिमान वाटायचा माझ्याबद्दल की ठीक आहे बाबा काही असू देत पण मुलीने नाव काढलं म्हणून. पुढचे 10 वर्षामधले आता तुम्ही एक बेकारांसाठी, युवकांसाठी ही संघटना केली होती आणि तिथून तुमच्या कामाला सुरुवात झाली म्हणालात. ते संघटनेचं काम आजही सुरू आहे? हो, आजही सुरू आहे. आज माझ्या म्हणजे 2-3 माझे NGOs आहेत. माझी मुलगी पण त्याच्यामध्ये काम करते आहे आणि आम्ही म्हणजे त्या निराधार महिला आहेत, आता बऱ्यापैकी अशा महिला आहेत. काही लोकांची मुलं म्हणजे आज कसं असतं की आपल्याला खूप वाटतं की आपल्या मुलांनी खूप शिकावं, त्यांना फॉरेनला कुठेतरी पाठवावं, अमेरिकेत पाठवा, लंडनला पाठवा. ते पाठवताना त्यांना पाठवतात आणि ते लंडन अमेरिकेचेच होतात. मग मात्र ह्या आईवडिलांचं काय? आणि मग असे झालेले म्हणजे पती पत्नी, त्याच्यातून एखादं समजा पती गेला, नंतर ती बिचारी एकटीच त्या घरात राहिली, तर तिला कुठेतरी आधार देणं. त्याहीपेक्षा असं की ज्यांना कोणच नाही आहे आणि त्या निराधार झालेल्या आहेत, अशा महिलांना आधार देणं. तर त्यांचे आजारापासून तर त्यांचं अगदी आत्ताच आम्ही परवा एक महिला होती आमच्याकडे, वर्षभर आम्ही तिला सांभाळली आणि आजारी होती, तिचा आजार सगळंच. तिचं देखरेख करण्यासाठी सुद्धा एक बाई ठेवलेली, जिला 30,000 रुपये महिन्याला त्या बाईला द्यायचे. परत तिचं खाणं पिणं, स्वतःचं घरदार सगळंच काही आम्ही तिला दिलं. नंतर ती पडली पण, तर तिचं ऑपरेशन पण करावं लागलं, त्या सगळ्या गोष्टी. आणि आता जस्ट 1 महिनापूर्वी ती वारली पण, तर तिचं ते सुद्धा आम्ही सगळं अगदी म्हणजे नियमानुसार जसं करतात संस्कार संस्कृतीप्रमाणे ते सगळं तिचं केलं आहे. आणि म्हणजे अशा सगळ्या गोष्टी, कुणाचा ॲक्सिडेंट झाला तर त्याला गरज आहे पैशाची किंवा त्याला डॉक्टरांची, तर त्या सगळ्या गोष्टी करणं. तर अशा सगळ्या खूप सारे काम आम्ही करत राहतो. आता एक अगदी पर्सनल प्रश्न थोडासा तुमची परवानगी घेऊन विचारते, कारण तुम्ही वेगवेगळ्या टप्प्यांवरती परिवर्तनाची वेगवेगळी कामं करत गेलात. समीर सरोजांशी तुमची झालेली भेट आणि
तो तुमचा प्रवास, मिस्टरांचा पुनर्विवाहाचा निर्णय. पुनर्विवाह झाला, मुलं झाली, 2 मुलं, म्हणजे माझी एक ते इथं आलेली आहे सीमा, तिने हॉटेल मॅनेजमेंट केलं, ती 7 वर्ष लंडनला होती. मुलगा एअर इंडियामध्ये कॅप्टन आहे आणि म्हणजे एक सुखी आणि चांगलं कुटुंब आहे. आता पुढचे आणखीन काही उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न? ॲक्च्युली मला असं वाटते की खूप कमी वयामध्ये खूप काही केलं आहे मी. असं करण्यासारखं काही नाही आहे, पण कसं असतं की मला असं वाटतं की आत्ता मला करण्याची काहीच गरज नाही, कारण जेवढं काही आज माझ्याकडे आहे तर माझ्या मुलाची मुलं पण बसून खाल्ले तरी मतलब पुरेल एवढं सगळं कमवलेलं आहे. पण प्रश्न असा आहे की आज जर आपण गप्प बसलो तर नाही चालणार. त्याला कारण असं आहे की कामं करत गेलो तर लोकांच्या हातांना काम मिळतं. देशाच्या प्रगतीमध्ये आपण एक खारीचा वाटा म्हणून आपण एक हिस्सा होतो. जसं की टॅक्सीच्या स्वरूपातून आज आपण कितीतरी टॅक्स आम्हाला भरावा लागतो. आज एक बिझनेस वुमेन म्हणून सुद्धा आपल्याला चांगलाच टॅक्स गव्हर्नमेंटला द्यावा लागतो. तर कुठलाही एखादा बिझनेस आपण परत आता आपण ह्याला नागपूरला मिहानमध्ये एक एव्हिएशनचा प्रोजेक्ट आपण टाकतो आहोत, जेणेकरून अनेक विदर्भाच्या यूथला त्यांच्या हातांना काम मिळू शकेल. तर आता सध्या तो पाईपलाईनमध्येच आहे ॲक्च्युली, पण तो एक प्रोजेक्ट माझा आहे जो त्याला मला पूर्ण करायचे आहेत. आणि असे प्रोजेक्ट येत राहतात. तर मी बऱ्याच वेळा असं ठरवते की नाही केलं पाहिजे, पण मला असं वाटतं की नाही केलं पाहिजे, पण आपण लोकांच्या हातांना काम दिलं पाहिजे, देशाच्या तरक्कीचा हिस्सा झालो पाहिजे आणि आपण काम करत राहिलं पाहिजे. 2013 ज्यावेळेला हे पद्मश्री तुम्हाला मिळालं त्यावेळची तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? हो, म्हणजे काय सांगता येईल त्याला. 2013ला ज्यावेळेस हे सगळं 2011मध्ये मी पूर्ण केलं ना, तर ॲक्च्युली माझी कोणी शिफारस केलेली नाही. महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडूनही माझं नाव तिथं सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये गेलं नाही. सेंट्रल गव्हर्नमेंटकडूनच माझ्याकडे ज्या दिवशी LIVचे लोक आले चौकशीसाठी, आणि मी म्हटलं माझ्याकडे LIVचे लोक का कसे, तर ते बसून माझी सगळी चौकशी करायला लागले, हे ते आणि मग नंतर हळूच सांगतात ना तुम्हाला पद्मश्री देत आहेत. म्हटलं हा मला पद्मश्री आणि म्हणाले हो तुम्ही आता काही सध्या बोलू नका बाहेर, पण तुम्हाला पद्मश्री देण्याचं ठरवलेलं आहे सरकारने, 26 जानेवारीला डिक्लेअर होईल, तिथपर्यंत गप्पच राहा. म्हटलं ठीक आहे. आणि मग 26 जानेवारीला खरंच माझं नाव अलाउन झालं की मला पद्मश्री मिळणार म्हणून. आणि ज्यावेळेला मी पद्मश्री घ्यायला गेले तिथे तर मला इतका आनंद झाला, कारण आम्ही लहान होतो तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये खेळायचो वगैरे तिथे, कारण पोलीस लाईनमध्येच घर होतं ना आमचं, अशी पोलीस चाळ होती आणि तसं पोलीस स्टेशन. तर तेव्हा आम्ही बघायचो की आमचे बाबा किंवा PSI समोरसुद्धा, म्हणजे कारण ते म्हणजे पोलीसच होते ना शेवटी, तर असं हात बांधून उभं राहावं लागायचं. आणि आज मी राष्ट्रपतीच्या हातातून म्हणजे एक अवॉर्ड घेते आहे, तर तो अभिमानाचा क्षण होता. आणि असं वाटत होतं की जणू पंख फुटले की काय, आपण आकाशात उडतो की काय, म्हणजे इतका मोठा तो आनंद होता की तो आपल्याला सांगता पण येणार नाही शब्दांमध्ये. एक बंद पडलेला उद्योग तुम्ही सुरू केला, सुरू करताना आलेल्या अडचणी तुम्हाला सगळ्या माहिती आहेत. मग पद्मश्री मिळाल्यानंतर तुम्ही त्या गोष्टींच्या रिलेटेड थोडं प्रोसिजर इम्प्रूव्ह करण्यासाठी गव्हर्नमेंटला नक्कीच काही सजेशन्स केले असतील. गव्हर्नमेंटने मला सांगितलं की तुम्ही आणखीनही अशा काही कंपन्या, बऱ्याच कंपन्या आहेत ज्या बंद पडलेल्या आहेत, त्या तुम्ही घ्या. पण ह्या कंपनीमध्ये जेवढ्या अडचणी होत्या, ह्या अडचणी अतिशय दुसऱ्या कुठल्या कंपनीमध्ये नसतील. आजही नितीन गडकरींच्या समोर जर समजा मी अशी बसलेली असेल आणि महिलांचा कुठला कार्यक्रम असेल तर सगळ्यात पहिले माझं कौतुक करतात. ते म्हणाले की ज्यावेळेला मी PWD मिनिस्टर होतो त्यावेळेला मी स्वतः या कंपनीमध्ये म्हणजे ह्या कंपनीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार होतो, कारण वर्करांच्या हितासाठी म्हणून. पण ते मला करता आलं नाही, ताई ते तुम्हाला कसं जमलं. हे गडकरी साहेबांचे शब्द आहेत आणि भर सभेत ते बोललेले आहेत. नागपूरची सभा होती, त्या सभेत ते मला बोललेले आहेत. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की 2010मध्ये हे सगळं बोलत होते, आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की कल्पनाताईला खरंच ना पद्मश्री मिळाला पाहिजे. आणि 2013मध्ये मला पद्मश्री मिळाला. आणि आजही आत्ताही ते कुठल्या अशा कार्यक्रमात असले की ते माझ्याबद्दल बोलतात. यावं म्हणून तुम्ही नक्कीच स्पेशल एफर्ट्स घेत असाल. हो, नक्कीच. कारण काय की जेवढ्या जास्त मुली येतील उद्योगामध्ये तेवढं चांगलं. तसं बघायला गेलं तर आज आमच्या मुली कुठच्या कुठे गेलेल्या आहेत. म्हणजे तो पहिल्याही काळामध्ये महिला काही कमी नव्हत्या. मग ते रणरागिणी असू दे, म्हणजे कुठलंही क्षेत्र असू दे, महिला केव्हाही मागे कधीही राहिलेल्या नाहीत. तर आज देखील त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या आहेत. आणि उद्योगामध्ये तर
बऱ्यापैकी त्या येत आहेत आणि मला असं म्हणायचं आहे की त्यांनी आणखीन मोठ्या प्रमाणात यावं. कारण काय की जे काही आता जी व्यवस्था आहे ती इतकी चांगली आहे की त्यांनी निवडायचं की त्यांना नेमकं करायचं काय आहे. बरोबर आहे. त्यांनी त्यांचे प्रोजेक्ट ठेवायचे आणि त्याच्यावर काम करू शकतात. फक्त त्याच्यासाठी लागणारी जिद्द, चिकाटी, मेहनत, इमानदारी ह्या सगळ्या गोष्टी मात्र असल्या पाहिजे. त्याशिवाय त्या नाही पूर्ण होऊ शकत. तुमच्याशी बोलतच राहावं, तुमचा प्रवास समजावून घेत राहावा असं सारखंच वाटत राहील. परंतु तुमचा वेळ महत्त्वाचा आहे. कारण निसटून जाणारं प्रत्येक मिनिट हे काही करोड रुपयांचं नुकसान करणारं असू शकेल ह्याची मला पूर्ण जाणीव आहे. आम्ही गेल्या वर्षीपासून तुमची वाट बघत होतो. तुम्ही गेल्या वर्षी लंडनला होतात आणि येणं शक्य झालं नाही. ह्या वर्षी तुम्ही येताय की नाही असं मला काळजी वाटत होती. पण आपण आमच्या निमंत्रणाला मान ठेवून इथे आलात. आपली सगळी मुलाखत पुन्हा एकदा यूट्यूबच्या माध्यमातून पद्म फेस्टिवलच्या संकेतस्थळावरती अपलोड होणार आहे. देशात परदेशात सगळीकडे पुन्हा तुम्हाला ऐकलं जाणार आहे. कारण निवडणुकीची पार्श्वभूमीमध्ये इथला तरुण ज्यांनी तुम्हाला ऐकायला पाहिजे खरं तर, आणि तरुणी ज्यांनी आणि उद्योजिका ज्या आता हातपाय मारतायत किंवा लाडक्या बहिणी झाल्यात महाराष्ट्रात, त्या शोधतायत काय करायचं आहे. आणि म्हणून तुमच्यासारखं नेतृत्व हे पुढे येत राहावं. अधिकाधिक उत्तुंग शिखरं तुम्हाला दिसत राहोत आणि ते तुम्ही पादाक्रांत करत राहोत. सोपा नव्हता प्रवास. अकोला ते अकोल्यातलं छोटं खेडं ते पार मुंबई आणि मुंबईपासून जग जिंकणारी कल्पना आमच्या समोर, आमच्या कल्पनेत नव्हती ती कल्पना आमच्या समोर उभी आहे. आणि म्हणून व्यक्तिशः मी आणि आम्ही सगळेच जण फाउंडेशनचे आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. गुजराती भाषेतला एक शब्द मला खूप आवडतो, ज्याला मराठीत मला शब्द सापडत नाही, आणि तो म्हणजे आवजो. पुन्हा परत या, पुन्हा एकदा तरुणाईशी बोला आणि अशाच पद्धतीचं काम करत राहा अशी मी तुम्हाला शुभेच्छा देते. आणि एक शेवटचा प्रश्न, ज्ञानयज्ञ पुरस्कृतनी हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ॲक्च्युली मला खूप बरं वाटलं. कारण काय की अशा पद्धतीचे कार्यक्रम झाले पाहिजेत. ज्यावेळेला पद्म पुरस्कार मिळतो तो तर आनंद वेगळा आहेच आहे, पण त्याचाही सन्मान करणं हे पण म्हणजे एक मोठी गोष्ट आहे. आणि ते जी ही संस्था करत आहे ना, तर खरोखर अभिमानास्पद आहे. मला खूप अभिमान वाटतो की ते ह्या अशा पद्धतीचे कार्यक्रम घेतात. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातच नाही तर भारतात पहिला यांचा हा असा उपक्रम आहे जे ते राबवतात. पहिलाच आहे हा उपक्रम. पुन्हा एकदा तुमचे आभार व्यक्त करते आणि आपण इथे थांबूयात, पण पुन्हा पुन्हा येत राहा, आपण बोलत राहू. नक्की नक्की. थँक्यू. भावबंद आपण कंटिन्यू करत राहू. थँक्यू. धन्यवाद.